नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, प्रवास स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूल्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कुस्ती आणि बैलगाडा शर्यत हे या महाराष्ट्राच्या मातीतले खेळ. या खेळांनी गावगाड्याला एकत्र आणलं, मनोरंजन केलं, चुरस निर्माण केली आणि ग्रामीण महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. महाराष्ट्राच्या याच मातीत अनेकांना धूळ चारत डबल महाराष्ट्र केसरी हा किताब पटकवलेल्या चंद्रहार पाटील यांनी सांगलीत आयोजित केलेल्या नादखुळ्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर सुद्धा ही बैलगाडा शर्यत सुपरहिट ठरली आहे आणि त्याच निमित्ताने आपण चंद्रहार पाटील आणि विजयी बैलजोड्यांच्या मालकांशी कट्ट्यावर संवाद साधणार आहोत. बैलगाडा शर्यतीला झालेली 7 लाखाहून अधिकची अलोट गर्दी, जिंकलेल्या बैलजोड्या, फॉर्च्युनर, थार सारख्या महागड्या गाड्यांच्या बक्षिसांची झालेली लयलूट, तो थरारती चुरस, वेगानं धावणाऱ्या बैलजोड्या आणि तो उडलेला धुरळा, डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा. हेलिकॉप्टर बैजा, ब्रेकफेल, लखन, सर्जा ही नावं आज महाराष्ट्रातल्या पंचक्रोशीत प्रत्येकाच्या ओठावर आहेत. कारण या 2 बैलजोड्यांनी भल्या ताकदवान बैलांना मागे टाकत आपल्या मालकाची आन बान शान राखली आहे. काही क्षणांचा हा खेळ असला तरी त्यासाठी बैलांना तयार करावं लागतं. पैलवानांप्रमाणे त्यांचा खुराक, मालिश, व्यायाम याची काळजी घ्यावी लागते. याच सगळ्याबद्दल आपण विजयी बैलजोडीच्या मालकांशी संवाद साधणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत हेलिकॉप्टर बैजाचे मालक बाळू हजारे, ब्रेकफेलचे मालक राजू पाटील, लखनचे मालक सर्जेराव पाटील आणि सर्जाचे मालक करण कराळे आणि या अभूतपूर्व बैलगाडा शर्यतीचे आयोजक चंद्रहार पाटील. या सगळ्यांशी संवाद साधूया, कट्ट्याला सुरुवात करूया. वस्ताद, खूप महाराष्ट्रामध्ये चर्चा चालली आहे सध्या या तुमच्या स्पर्धेची. एकूण या स्पर्धेमध्ये तुम्ही म्हणजे किती बैलगाड्यांनी सहभाग घेतला, त्यासाठी तुम्ही बक्षीस त्याची म्हणजे फॉर्च्युनर आणि थार एवढ्यापुरती चर्चा आहे, बाकी बक्षिसं काय होती आणि काय एकूण तुमचा अनुभव होता हे आधी सांगा, मग पुढे आपण गप्पा मारूया. जवळजवळ एका पद्धती म्हणजे 3 फेऱ्याचं जे मैदान असतं त्यामध्ये जवळजवळ 1200 गाड्यांनी सहभाग घेतला होता. आणि 1200 गाड्यांचा सहभाग झाल्यानंतर मी म्हणजे एंट्री बंद केली. ती 1500पर्यंत गेली असते, पण ते एका दिवसात आपल्याला संपलं नसतं. पण आपण 1200 गाड्या घेऊन ते थांबवलं. त्यानंतर जवळजवळ 11 लाडक्या बहिणीने, म्हणजे हा प्रयोग मी पहिल्यांदाच केलेला आहे. बैलगाडीच्या इतिहासामध्ये 400 वर्षाचा इतिहास आहे या बैलगाडी क्षेत्राला. त्यात पहिल्यांदाच प्रयोग केला की आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत म्हणलं तर लाडक्या बहिणींसाठी काय करता येते का, म्हणून मी तो एक प्रयोग केला आणि 11 महिला भगिनींनी आपल्या त्यात सहभाग नोंदवला. म्हणजे जवळजवळ 1211 गाड्यांनी त्यात सहभाग नोंदवलेला होता. आणि जी आरत परत म्हणजे जी 7 किलोमीटरची पद्धत आहे जी, त्यामध्ये ओपनचा जो गट होता म्हणजे ज्यांची फॉर्च्युनरसाठी गट होता त्यात 19 गाड्यांनी सहभाग घेतला होता. त्यात 2-3 प्रकार होते. मग आदत गट असेल, दुसरा चौसा गट असेल, असे मिळून त्यात जवळजवळ 150 ते 160 गाड्यांनी सहभाग घेतला होता. आणि त्याबरोबर श्वानांच्याही स्पर्धा घेतलेल्या होत्या. म्हणजे शेतकऱ्यांची जो विषय आहे की श्वानांनी जवळजवळ 260 श्वानांनी सहभाग घेतलेला होता. त्यांच्यासाठी ट्रॅक्टर वेगळा होता, त्यांची स्पर्धा वेगळी होती. अच्छा, आता असं आहे की ते बऱ्याच जणांना श्वान म्हटलं तर कळणार नाही, म्हणून कुत्र्यांची सुद्धा स्पर्धा, कुत्र्यांच्या पळण्याची स्पर्धा. ते किती किलोमीटर किती मीटरचं अंतर होतं ते? ते जवळ 300 फुटांचं अंतर असतं. 300 फुटांचं अंतर असतं आणि दोघांची जोड लावून म्हणजे त्या लॉट्स प्रमाणे ते होतं. दोघांची रेस लावून मग त्यातला पहिला विजेता काढला. पण या श्वानांच्या स्पर्धा आपल्याकडे महाराष्ट्रात होत आहेत पूर्वीपासून? ह्या श्वानांच्या स्पर्धेमध्ये पूर्ण देशातून म्हणजे पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक ह्या सगळ्या राज्यातून श्वान कुत्रे आलेले होते स्पर्धेला. त्याच पद्धतीने बैलगाडीमध्ये सुद्धा मध्य प्रदेश असेल, पंजाब आहे, कर्नाटक, तामिळनाडू ह्या ठिकाणाहून बैलजोड्या आपल्या इकडे आलेल्या होत्या. आणि बक्षिसं जी होती ती किती बक्षिसं होती? फॉर्च्युनर किती थार, काय बाकी काय बक्षिसं होती? 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर. त्यात बुलेट आहेत, शाईन आहेत, HF डिलक्स आहेत, अशा 150 टू व्हीलर. हे असे एवढी बक्षिसाची पूर्ण. आणि रोख रक्कम जी होती ती वेगळीच होती. म्हणजे श्वानांमध्ये जवळजवळ 30 नंबर आपण काढले. पहिल्या 6 नंबरपर्यंतच आपण म्हणजे वाहन दिलं. पहिल्या 1 नंबरला ट्रॅक्टर, खाली टू व्हीलर, त्याच्यानंतर मग आपण रोख स्वरूपात जे बक्षीस दिलं. असे जवळ 150 टू व्हीलर असे
एवढं मोठी बक्षीस आपण ठेवली होती. आता असं आहे की या स्पर्धांची खूप चर्चा झाली आणि यावर्षी तर आणखीन जास्त झाली. प्रचंड गर्दी, त्याला एकनाथ शिंदे तर म्हणाले की इतकी गर्दी मी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधी बघितलेली नाही आहे. तर तुम्ही सगळेजण या स्पर्धा करताय. पैलवान, म्हणजे मुळामध्ये ही स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पहिलंच वर्ष आहे का यापूर्वी अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या? माझी ही 4थी स्पर्धा आहे. 2.5 वर्षापूर्वी मी पहिली स्पर्धा घेतलेली होती आणि तिथे थारची स्पर्धा घेतलेली होती. थार बक्षीस होतं. परत नंतर मग ते तुम्ही दाखवलं सगळं टीव्हीला. 2 मालकांचे जरा थोडा वाद झाला की थार कोणी न्यायची. त्यानंतर मी दोघांना एक एक थार दिलेली होती. त्यानंतर एक ट्रॅक्टरची स्पर्धा झाली. त्यानंतर एक परत थारची झाली आणि त्यानंतर आता ही फॉर्च्युनरची स्पर्धा होती. म्हणजे आता 2.5 वर्षात माझी ही 4थी स्पर्धा आहे. पण हे असं तुम्हाला थार, फॉर्च्युनर काय त्याच्या मागचे काय हेतू काय अशी? मी एवढाच त्याच्या पाठीमागे विचार केला आहे, जेवढी बक्षिसं मोठी असतील तेवढ्या बैलांना किमती मोठ्या मिळणार आहेत आणि जेवढ्या बैलांना किमती मोठ्या मिळतील तेवढ्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. हे मी 2.5 वर्षापूर्वी मी थोडक्यात रोपटं लावलं होतं. आता आज 2.5 वर्षामध्ये त्याचं वटवृक्ष झालेलं आहे. मला ती माझी एवढ्या लवकर होईल अशी अपेक्षा नव्हती. एक 5-7 वर्षानंतर ह्याला चांगलं स्वरूप येईल असं वाटलं होतं. पण आज आपल्या स्पर्धेमुळं श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ शेतकरी वर्गामध्ये 100 कोटींची उलाढाल झालेली आहे बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये. अगदी पुराव्यानिशी मी सगळ्या 100 कोटींची उलाढाल झालेली आहे. कशी? जो 50,000चा आदत बैल आहे, लहान बैल, त्याची किंमत आपली स्पर्धा जाहीर झाल्यानंतर 5 लाखाच्या घरात गेली आणि आपल्यात ज्यांनी आता प्राथमिक फेरी ज्यांनी पार केलेली आहे त्याची किंमत 5 लाखाहून आता 15-20 लाखापर्यंत गेलेली आहे. अरे बापरे. मग त्याची माझी जी म्हणजे 3 फेऱ्याचं जे मैदान होतं त्यात नियम असा होता माझा की एक मोठा सिनियर बैल आणि एक ज्युनियर म्हणजे आदत बैल ह्या दोघांची जोडी लावायची. म्हणजे दोन्ही सिनियर चालणार नाहीत, एक लहान आणि एक मोठा. त्यामुळे मोठी जी बैल मालक आहेत त्यांना लहान बघावाच लागला. संपूर्ण महाराष्ट्र सगळा पिंजून काढला त्या बैल मालकांनी आपली स्पर्धा जाहीर झाल्यानंतर. आणि जसा मिळेल तसा मग पुढच्या शेतकऱ्याने त्याची किंमत 3 लाख सांगितली, 7 लाख जरी सांगितलं तरी ह्यांनी खरेदी केला तो. अशी उलाढाल. मग ती रोज पेपरमध्ये येत होत्या बातम्या, सोशल मीडियात येत होत्या की मला वाटतं राजा एक बैल आहे त्याची 82 लाखाला विक्री झाली, 65 लाख, 11 लाख अशी 100 कोटींची उलाढाल आपली श्रीनाथ केसरी झाल्यापासून झाली. आता ही उलाढाल आणखीन वाढेल. म्हणजे डायरेक्ट थेट शेतकऱ्यांचा फायदा होते. म्हणजे दिसताना बक्षिसं दिसतात पुढे फॉर्च्युनर, थार, पण ही पडद्यामागची खरी बाजू ही आहे. आता ह्या स्पर्धा झाल्या त्यात तुमच्या दोघांच्या बैलांनी तुम्ही कुठली स्पर्धा जिंकली आणि तुम्ही कुठली स्पर्धा जिंकली? आम्ही आता जी स्पर्धा जिंकली ती 7 किलोमीटर रनिंगची ती स्पर्धा होती. चढ उतार होते आणि त्यात हे फॉर्च्युनर बक्षीस आम्हाला दिलं गेलं होतं. आणि अशा स्पर्धा आमच्या वरचीवर भागात भरतात पण त्याची बक्षिसं छोट्या प्रमाणात असतात. म्हणजे साधारण 1 लाख, 2 लाख, 5 लाखापर्यंत अशी बक्षिसं ठेवली जातात. पण दादांनी काय केलं, प्रत्येक वर्षाला वाढ करत करत आज ट्रॅक्टर, थर गाडी, फॉर्च्युनर अशा पद्धतीने वाढ करत गेल्यावर लोकांच्या हे उत्साह त्याचा वाढत गेला. त्या दृष्टीनं शेतकऱ्यांचं पब्लिक वगैरे भरपूर वाढू लागलं, त्याचा प्रतिसाद चांगला मिळाला. ह्याच्यापूर्वी कसं असायचं, थोडक्याशा बक्षिसावर अशा गोष्टी परवडल्या जात नव्हत्या. दादांनी त्याला एक वेगळा उजाळा दिला. अगदी शेतकरी म्हणजे इतके मनापासून जपणारी ही लोक आहेत की एक ठिकाणी छोटा शेतकरी असा आहे की घरात अर्धा लिटरमध्ये 10 माणसांचं कुटुंब चालवतोय पण त्या बैलाला 4 लिटर दूध पाजतोय. बैलाला दूध पाजतात? हो, पाजतात. डाएटचा भाग आहे तो. बैलाचा डाएट काय असतो? काय काय असतं बैलाला? बैलाचं डाएट आता मी लखनचा मला आता माझ्याकडे एक छान गोठा आहे. आपण आता इथं बसलो नक्कीच मी तुम्हाला म्हणजे याने सांगू शकतो की आपण कोणीही गिरगाईचं दूध पित नाही. परंतु माझ्या लखन बैलासाठी आणि माझ्याकडे अजूनही 2-4 बैल आहे त्यांच्यासाठी मी स्पेशल गुजरातहून गिरगाई घेतलेलं आहे. दोन्ही टाईम लखनला 5-5 लिटर आपण गिरगाईचं दूध पाजतो. त्याच्यासाठी माझ्याकडे गावरान कोंबड्या पण आहे. गावरान कोंबड्याचं दोन्ही टाईम 5-5 अंडे खायला देतो. त्याच्यामुळं एक 10-15 प्रकारच्या डाळी आमच्याकडं. तो आता मी आज फर्स्ट टाईम इथं कट्ट्यावर बोलल त्या गोष्टी, नंतर आम्ही सिक्रेट आहार कोणाला सांगत नाही. तर त्याच्यामध्ये एक 10-12 प्रकारच्या डाळी, त्याच्यामध्ये काजू बदाम मिक्स करून आणि गव्हाच्या पिठाची गोळी दोन्ही टाईम आम्ही ते मिक्स करून भिजवून घालून देत असतो. आणि त्याला व्यायाम पण करतो. म्हणजे मिनिमम आपण स्वतः इतकं खात नाही, म्हणजे मी तरी माझं कुटुंब तेवढ्या त्या गोष्टी ह्या इतकं चांगलं खात नाही,
परंतु त्या लखन बैलाला आम्ही खाऊ घालतो. आता आपला जो अगोदरचा प्रश्न होता की लखननी खूप म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे सगळीकडे स्पर्धा जिंकल्या. आतापर्यंत जवळपास 200 स्पर्धा जिंकल्या. मग आम्ही 31,000पासून तर 5 लाखापर्यंत स्पर्धा जिंकल्या. परंतु सगळ्यात हायेस्ट इथं म्हणजे अभिमानानं आणि सांगू शकतो की पैलवान चंद्रहार दादांची स्पर्धा ठेवली. ती म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी, म्हणजे इतिहासात त्याची नोंद होईल. कारण कोणी असं 40-40 आणि 50-50 लाखाचं बक्षीस आतापर्यंत थार असेल किंवा फॉर्च्युनर असेल ठेवलं नाही. आणि ती हायेस्ट स्पर्धा आमच्याच हिंगोलीचे म्हणजे आमच्या बाजूच्या 2 जिल्ह्याचे, तर त्यांच्या सर्जाला सोबत घेऊन ती स्पर्धा जिंकली. ती पण इतकी रंजक गोष्ट आहे की दादाने अगोदर ते ओपनचं मैदान म्हणून डिक्लेअर केलं. आणि मग थोडे दिवस बाकी असताना दादांच्या डोक्यामध्ये चांगली कल्पना आली की दोन्ही सिनियर आणि दादांच्या डोक्यात चांगली कल्पना आली की बा सगळ्याला जर गोरगरिबाला आणि सगळ्यांच्याच बैलाला शेतकऱ्यात जर मार्केट यायचं असेल चांगलं, तर आपण मग एक छोटा बैल आणि एक मोठा बैल सिनियर बैल असं एक केलं पाहिजे. आणि मग सगळ्यांची धांदल ओढून गेली की आता सगळे दादा बोलल्याप्रमाणे मग इकडं तिकडं आपलं शोधणं सुरू झालं की आपल्या बैलासोबत आता कोणता बैल घ्यावं. आता हे आमच्याच बाजूचे असल्यामुळे आमच्या शंकरपटात नेहमी पळणं असतं, म्हणून आमचे बंधू मनोहर शेठ सगळं तेच काम बघते. आणि मग त्यांनी तो बैलांचा शोधला आणि तो मग दोन्ही पळवलं. आणि खरं पाहिलं तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती इतकी अलोट गर्दी झाली. आणि आपल्या चॅनलने सुद्धा इतकी सगळ्याच, तसं तर खरं तर सगळ्यांचे आभार दादाच्या वतीनं पण आमच्या वतीनं, कारण ह्या स्पर्धेकडं कोणी दादाचे मुळं सगळ्या चॅनलवाल्यांनी एवढी गर्दी झाल्यामुळं ते स्पर्धेला नसतर क्रिकेटची होते, कबड्डीची होते, परंतु एक शेतकऱ्याचा खेळ आहे. या खेळाला कधी एवढी प्रसिद्धी मिळत नाही. आणि विशेष तुमचे आभार मानले पाहिजे सगळ्यांचे, कारण मी स्वतः आपल्या चॅनलवर ती स्पर्धा संध्याकाळी बघितली. अच्छा, पण मला हे सांगा की आता लखनचं वय किती आहे? लखन सिनियर आहे ना? हां, तर लखनचं वय आता सध्या रनिंग त्याचं 5 वरीत चालू आहे. तो वयाचा 1 वर्ष असल्यापासून पळतोय. हो, तो जालना जिल्ह्यातल्याच आमच्या बाजू जिल्ह्यातल्या गजानन काळे म्हणून आपण त्याच्याकडून एक 14 महिन्याचा असताना त्याच्याकडून एक 11,51,000ला खरेदी केला होता. 11,51,000 चांगला पळत होता. पण मग त्याच्यानंतर आपण हे सगळं खुराक दिला, त्याची तेवढी परिस्थिती नव्हती. मग खुराक देऊन त्याला ते घडवलं. आतापर्यंत त्यांनी 200च्या स्पर्धा जिंकल्या जवळपास. आणि सर्जाचं वय किती आहे? सरचा एक 2.5 वर्षाचा, ते 2.5 ते 3 वर्ष. पण मग आता जेव्हा आपण एक सिनियर आणि एक ज्युनियर बैल असं म्हणतो, तेव्हा सिनियर म्हणजे किती असला पाहिजे? त्याला काही मर्यादा नाही समजा. ज्युनियर म्हणजे जास्तीत जास्त किती वयाचा? दातांवर राहतं, त्याचे दात किती पडले त्याच्यावर राहतं. मग म्हणजे सिनियर बैलाचे दात किती असतात? 4 दाताच्या पुढं. ते सिनियर म्हणजे पहिला सुरुवात दात पाडणं म्हणजे ते आदत खोंड. दात पाडायच्या अगोदर दात पाडल्यानंतर ते दुस्स होते. चौसं झाल्यानं चौसाच्या पुढे 6 दात. काय हे नाही कळत आहे. दुस्स होतंय म्हणजे काय होतंय? 2 दात. ज्या दुधाची दात असतं ना आपल्या मुलांचे पण समजा मानवाचे. आपले पण लहान असताना दात पडून उगवते, तसंच ते जनावरांचे पण तसंच दात पडतात आणि दुसरे दात आणि 2 दात उगतात त्याला. साधारण 2 वर्षानंतर हा विषय दातांचा चालू होते. बिनदाती म्हटलं की 1-2 वर्ष, पुन्हा 3ऱ्या वर्षी. आता ही नंबर घेतलेली बैल आहेत 3 ते 4 वर्षातलीच आहेत. म्हणजे आता लखन मी तुम्हाला जे बोललो आता 5 वर्ष रनिंग म्हणजे तो पूर्ण बैल झाला. म्हणजे 8 दात असतात ना, ते पूर्णचे पूर्ण झाले त्याचे. आणि सर्जाला किती आहे? आता 2 दात म्हणजे एक 2.5 ते 3 वर्षाचा. अच्छा, आणि तुमच्या बैलाचं नाव काय आहे? हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर बैल असं नाव का? काय त्याच्या मागचं स्टोरी आहे? काय त्याच्यात पळ तसा आहे तेवढा जास्ती. अच्छा, हेलिकॉप्टर सारखा. हो हो, त्याचं नाव हेलिकॉप्टर. बरं, आणि तुम्ही बैलासाठी काय त्याचा खुराक काय असतो आहे? आम्ही बैला मटकी, तांबडं हुलगं म्हणून मिळते ते, खपली गहू, परत ते सातू म्हणून मिळते ते, हे सगळं मिक्स करून. तुमचा बैल दूध पितो का? नाही, आम्ही दूध नाही पाहिजे. अच्छा, तुम्ही नाही दूध पाहिजे. अंडी डाएट वेगवेगळे आहेत. अच्छा, हे यांची 100 मीटर यांची क्रॉस कंट्री थोडक्यात. अच्छा, डाएट पण तुमच्याकडे तुम्ही अंडी नाही घालत? काय बैलांना चालतंय ते, काय बैलांना नाही चालत. आता आमच्या बैला दूध अंडी पाजलं तर त्याला दम लागायला चालू करतोय म्हणताना आम्ही ते घालून बघितले, ते नाही चालत म्हणताना आम्ही ते बंद केले. महत्वाचं कारण मालक शाकाहारी आहे त्यामुळे. आणि तुमच्या बैलाचा काय आहे? ब्रेक फेल. हां, ब्रेक फेल म्हणजे असा तो पळतो की त्याला ब्रेकची काय गरज लागत नाही. ब्रेक लागत नाही. तर त्याचं म्हणजे त्याचा खुराक काय आणि त्याचा व्यायाम काय असतो? आता साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीनं खुराक म्हटलं तर बऱ्यापैकी सगळ्यांचा हा गहू, मटकी हे अशाच पद्धतीचा सगळा खुराक असतो. कोण दूध घालतात, कोण घालत नाहीत. प्रत्येकाच्या त्या
डाएटप्रमाणे जनावराच्या शरीराच्या प्रॅक्टिसप्रमाणे असतं. व्यायाम किती होतो आहे त्याच्यावर पण ते राहतं. वैरण असते बरेच प्रकारची. एक 2-3 एकर जमीन खास त्याच्यासाठीच ठेवायला लागते की बाबा शाळू, गवत असे वेगवेगळ्या प्रकारचे वैरण त्याला द्यावी लागते. शिवाय रोज त्याच्याबरोबर एक अर्धा तास त्याचं व्यायाम घ्यावा लागतो. व्यायाम म्हणजे नांगरट, खुरट अशा पद्धतीनं 2-3 दिवसातून त्याला चालवून फिरवून आणायला लागतं. आठवड्यातनं एकदा ही जी 7 किलोमीटरचं जे रनिंग आहे आम्ही म्हणतोय ते 7 किलोमीटर त्याला ते चालवून आणायला लागतं. अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ह्या गोष्टी शिवाय तो आमचा बैल पण त्या पद्धतीचा असतो. घेतला होता कितीला ते पण सांगा. आता तो विषय असा झाला की दादांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीचे दर हे जनावरांचे 8-10 लाखाच्या वर नव्हते. ज्यावेळेला दादांनी सुरुवात केली त्यावेळेला जनावरांच्या किमती म्हणजे 2 लाख, 4 लाख, 6 लाख अशा पद्धतीच्या होत्या. जास्तीत जास्त 11-12 लाख रुपये विषय असा झाला होता. पण ज्यावेळेला मी बैल घेतला म्हणजे ह्या 2-3 वर्षातल्या ह्या थार बक्षीस म्हणा, आता फॉर्च्युनर म्हणा अशा ज्या गोष्टी चालू झाल्या त्यावेळेला बऱ्याचशा लोकांच्या म्हणजे इच्छा वाढावं लागल्या की बाबा आपण या क्षेत्रात उतरावं. त्याचप्रमाणे आता आमचा डेअरी व्यवसाय आहे. डेअरी करूनसुद्धा आम्ही शेतकरी पण आहे, डेअरी पण आहे आणि हे जनावरांचा पण आम्हाला छंद आहे. तर कसं झालं आम्ही बैल घ्यायचा म्हणून ठरवला. परंतु म्हटलं जो बैल आपल्याला म्हणजे ह्या क्षेत्रात नाव कमवेल अशा पद्धतीच्या दृष्टीनं आपण ते खरेदी करूया म्हणून आम्ही ज्यावेळेला गेलो खरेदीला त्यावेळेला 12 ते 13 लाख रुपये किंमत असतानासुद्धा आम्ही असं धाडस केलं की अमुक एक बैल आम्ही घेणारच आहे. आणि त्या मालकाकडे आम्ही पाहिजेच म्हणून गेलो. त्यानं आम्हाला सांगत असतानाच 35 लाख रुपये त्याची किंमत सांगितली. अरे बापरे. हां. आणि तो बैल आम्ही घ्यायचंच ह्याच्यानं गेलो होतो इरादेनं. त्यामुळे तो बैल आम्ही तिथं 27 लाख रुपयाला खरेदी केला. अच्छा. हां. अच्छा. आणि त्या बैलानं आता हे नंबर पटकवला. आल्यापासून आमच्यात आता आणून आजच मला वाटतं 1 वर्ष बरोबर झालं माझ्यात येऊन. तर बऱ्यापैकी एक 15 ते 20 मैदानं त्यानं नंबर केलेत. काल बी दादांच्यात पहिला नंबरच झाला त्याचा. आणि ब्रेकफेल म्हणून तो आता प्रसिद्धच आहे. तर त्याचं वय जास्तीत जास्त 3 ते 4 वर्ष आहे. शेतकऱ्यांचं आता आमच्यासारखे लोक व्यवसाय करून ह्या पद्धतीनं करतात. पण बरेचसे शेतकरी असे आहेत उत्सुक की जास्तीत जास्त 2 वर्षात जन्मल्यापासून ते जनावर पळायला लागतं. तर त्याच्यासाठी जे धडपड असते त्यांची प्रयत्न असतात ते अतिशय वेगळ्या पद्धतीचे आहेत. भावनेच्या भरात त्यानं 35 सांगितलं नेणार नाहीत असं त्याचा ग्रह होता. पण त्यानं आम्ही ही किंमत मागून न्यायला नेला. पैसे आम्हाला बँकेतनं नको आम्हाला रोखीनं बंडल ठेवा अशा पद्धतीनं त्यानं केला. पण ते शेतकऱ्यांचा विषय असा आहे की पैसे घेऊपर्यंत 2 मिनटं झाला. पण ज्या वेळेला आम्ही बैल सोडायला तिथं गेलो त्यावेळेला त्याच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा लागल्या. म्हणजे असं शेतकऱ्यांचा हा इतका मनापासूनचा खेळ आहे. जनावरांच्या बाबतीत अतिशय लोकही प्रेम करतात सगळं. समजा आपण म्हणत असलो की ह्या क्षेत्रात असा व्यायाम घेतला जातोय तसा आहे तर नाही. या शर्यती क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं संबोधलं जातं आहे. त्या बैलांना मारहाण वगैरे अजिबात होत नाही. काळजी घेतली जाते. अतिशय काळजी घेतलेली जाते. घरात मुलगा जर आजारी पडला इकडे बैल आजारी पडला पहिलं बैलाचं असं बघत नाही ते. त्याला वेळेवर आपण जेवत नाही पण त्याला वेळेवर टाइम टू टाइम सगळं दिलं जातं. ते साहेब ज्या वेळेला 2023ला दादाने ट्रॅक्टरचं मैदान काढलं तेव्हापासून ह्या बैलगाडी शर्यतीला म्हणजे सोन्याचा दिवस आला. ह्याच्या अगोदर कोण एवढं 50,000, 25,000, 10,000 अशी बक्षीस होती. त्यामुळे शेतकऱ्याला ती परवडीना झालं. त्यामुळे थोडं कमी व्हायला चालू झालं ते. परत देशी गाईकडे पण लक्ष लोकांचं कमी व्हायला लागलं होतं. ज्यावेळेला दादांनी ट्रॅक्टरची जाहिरात टाकली त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ट्रॅक्टर बक्षीस मिळणार आता. तेव्हापासून बैलांचं रेट पण वाढ. आदतचा खोंड म्हणून असतो ना लहान त्यावेळेला 1 लाख रुपये, 50,000 रुपये अशी किंमत होती. ज्यावेळेला ट्रॅक्टरचं मैदान होऊन पुढं चाललं तसं 5 लाखावरनं आत्तापर्यंत 15 लाख किंमत झाली बारक्या खोंडाची. मोठ्या बैलांची तर काय मग 25 लाख आणि 30 लाख, 50 लाख, 60-70 लाखापर्यंत गेली आतापर्यंत. 4 महिन्यापूर्वी माझ्या बैलाला 65 लाख रुपये ह्या बैलगाडी याला 65 लाख रुपये बरं का ह्या बैलगाडी शर्तीला सोन्याचा दिवस आणायला फक्त चंद्रहार दादा कारणीभूत आहे. त्यामुळे ह्या बैलगाडी शर्तीचं सर्वांच्या वतीने मी दादांचं मनापासून आभार मानतो. आणि दादा कायम आमच्या सोबत राहावं हीच अपेक्षा आहे. दादा सोबत राहिलं तर ह्या देशी गाईला सुद्धा हे सगळे बैल आहेत ते देशी आपले खिल्लार बैल. खिल्लार बैल. त्याच्यातलं आता जो आपला किमतीचा जो विषय चालला याच्यामध्ये आता दादांच्या स्पर्धेमुळं आता माझा बैल तर जवळपास 4 वर्षानं लखन पळतोय. तो डबल हिंद केसरी झाला, ट्रिपल हिंद केसरी झाला. म्हणजे हो आपल्या 36 जिल्ह्यापैकी जवळपास तो एक 32 जिल्ह्यामध्ये कुठेही सगळ्या ठिकाणी पळाला. आता तिकडं फक्त ते रायगड वगैरे तिकडं नाही पळाला.
आता हे झाले आमचे आता ब्रेक फेल असेल, हेलिकॉप्टर असेल, माझं लखन असेल. परंतु आता यांचं जिवंत उदाहरण करणचं जे 2 दाती गोर आहे ते आता फर्स्ट टाईम सगळ्यात मोठी म्हणजे जिंकला. आता करण ते तेव्हा 5 लाखाचं होतं, आता करण तुमच्या समोर 31 लाखाला देतो का विचारा. 31 लाख 33 लाखाला मागणी नसता मी आताच सौदा तुमच्या समोर करू त्याचा. आणि हे पूर्ण क्रेडिट दादाचं आहे, दादांच्या स्पर्धेचं आहे. पण म्हणजे तू केवढ्याला घेतला होता? मी एक 3.5 लाख रुपयाला घेतला होता. बरं, तुमच्याकडे किती आहेत आणि म्हणजे दुसरे घरी 2 आहेत बघा, 1 वर्षाचा आहे आणि एक 2 वर्षाचा वासरू आहे. ते पण एक 2.5 लाखाला घेतलं होतं आणि एक 1 लाख रुपयाला घेतलं. अच्छा. आणि त्यालाही खुराक असाच हा, आहे, हेच. दूध, अंडी, हेच राईट. कडधान्य. आणि व्यायाम काय असतो? व्यायाम समजा आमच्या भागात सरासरी हेच रोडनं चालवणं 1-2 किलोमीटर, पण यांचा व्यायाम वेगळा असतो आणि आमच्या भागातला व्यायाम वेगळा असतो. अच्छा, तुमच्या भागातला व्यायाम काय असतो वेगळा? आता पोहणी टाकणं एक 8 दिवसाला 15 दिवसाला पाण्यामध्ये पोहणी टाकणे, स्विमिंग, आणि एक 2-3 किलोमीटर समजा 2-4 दिवस नंतर आड करून चालवणं छकडीला, एक फेरे घेणं 2 बैलासोबत समजा छकडीवर, असा विषय असतो. यांचं रनिंग कमी असल्यामुळे व्यायाम कमी पळतो. 7 किलोमीटर पळण्याचं म्हणजे दम पूर्ण बैलांचा घटवायला लागतो. पण असं आहे की तुमच्या याच्यामध्ये त्याचा दम त्याचा किती राहतो त्याच्यावरती स्पर्धा जिंकण्याचं यश आहे. तुमच्याकडं फास्ट स्प्रिंट तर मग त्याच्यासाठी काय वेगळं ट्रेनिंग काय असतं त्याच्यामध्ये? आता आमच्याकडे जो शंकरपट होतो ना त्याच्यामध्ये घड्याळ लावली जाते, एक दोरी असते, समजा असं समजू की 300 फुटावरचा ते अंतर आहे, तर 300 फुटाच्या सुरुवातीला एक दोरी लावली जाते आणि शेवटी एक 300 फुटाच्या शेवटी पुन्हा दोरी असते. इकडून दोरी कटली की ती घड्याळ सुरू होते आणि शेवटची दोरी कटली की ती घड्याळ थांबते. आता त्याचं आपलं लखनचं हायेस्ट 310 फुटावरती 5 सेकंद 52 पॉईंट. अरे बापरे. तर 5 सेकंद 52 पॉईंट 50 पॉईंटपर्यंत तो आलेला. आणि त्याची जर ती स्पीड पकडली आपण तर जवळपास विमानाची स्पीड होती ती, इतकं ताशी इतकं किलोमीटर. आणि मग त्याच्यातून त्याला ती रनिंगची सवय लागते. मग ती सवय वाढत वाढत मग 1000 फूट 1100 फूट असं. दादानी रेग्युलर तरी 1000 फूट असतं, पण दादाचं 1100 फूट होतं मैदान, उलटं 100 फूट आणखी लांबील होतं. परंतु मैदान इतकं सुंदर बनवलं होतं ना ते, म्हणजे कुठं खडागोटा नाही, काही नाही, बैलाला कुठे इजा होणार नाही. आणि म्हणून ते 1100 फूट 100 फूट जादा असताना काही वाटलं नाही बैलाला. त्याचं कारणच होतं की मैदान एकदम लेवलमध्ये. असं काही काही ठिकाणी मैदान कसे असतं साहेब की खूप मोठा चढ, मग त्याला तो तेवढं प्रेशर त्याच्यावर येतं. परंतु दादाचं मैदान इतकं सुंदर आणि गर्दी आलोट आणि हे बैलांना माणसाची प्रेम तयार झालेलं असतं. तुमची जोडी पहिल्यांदाच एकत्र पळली? पहिल्यांदाच. अच्छा. पण मग असं आहे की बैलांना ट्रेनिंग देणं जे आहे ते आता तुम्ही दोघांनी मग एकत्रपणानं प्रॅक्टिस वगैरे अशी किती काळ केली होती? आता हे हिंगोलीचे आहे ना, तर आमचे बंधू मनोहर चव्हाण आणि आमचा एक धुरकरी असतो तो कदम म्हणून, किशोर कदम, आणि आमचा आवी जो बैल सांभाळतो, यांनी मग यांना ते पसंत केला. आणि त्या बैलाला 1 दिवस अगोदर दादाच्या स्पर्धेचे एक 8-10 दिवस अगोदर आमच्याकडे बोलवलं. आणि माझ्याकडे जे मैदान आहे म्हणजे माझी एका जागेवरती एक 30-35 एकर जागा आहे, बैलांचा गोठा आहे, आणि बाकीची जागा ती प्रॅक्टिससाठी आम्ही ठेवलेली त्याला. मग तिथं त्यांची 1 दिवस प्रॅक्टिस केली तर दोघं इतके स्पीडनं पळाले आणि वाटलं की हे जर दोघं असले तर आपली स्पर्धा 1 नंबर किंवा 2 नंबर नक्की होईल. आणि मग तिथं ते सिलेक्ट झालं. अच्छा. म्हणजे आता ह्याच्यामध्ये म्हणजे आता हे वेगवेगळ्या भागातून आले आणि सगळं केलं, ह्याच्या तयारीसाठी तुम्ही काय काय केलं होतं? कोणाची तयारी म्हणजे शर्यतीसाठी? ही 2 महिने झालं माझं चालू आहे ग्राउंड सिलेक्ट करण्यापासून. कारण हा जो एरिया होता म्हणजे प्रेक्षक बसायचा तो जवळजवळ 500 एकराचा होता ह्या दोन्ही पद्धतीसाठी. ते पार्किंग नंतरचा वेगळा विषय, परत खाऊची गाडी हे दिला ते वेगळं. परत तिथे एवढे ठिकाणी येणार म्हणल्यावर तर हे 3 दिवस आधीच मुक्कामी आले तिथे. मग तिथे पाण्याची व्यवस्था पाहिजे. ते ग्राउंड प्लस तलाव म्हणजे तळं होतं तिथं ग्राउंड, आणि परत त्यात आणि मेन हायवे त्याला जवळ पाहिजे. म्हणून अगदी तो आपला कवठेमहांकाळ तासगाव रोड आहे त्या रोडलाच मी रोडवरून उतरलं की मैदानात जाईल अशा सगळ्या बाबी तपासून. आणि आता बऱ्यापैकी जमीन शिल्लक राहिलेली नाहीत बऱ्यापैकी. जरी राहिलेले असले तरी मग ह्यांच्या पद्धतीला चढ उतार चालते, पण त्यांना चढ उतार चालत नाही. मग ते पूर्ण लेवल करून तयार करून 2 महिने झालं काम चालू आहे माझं. तुमच्या सगळ्यांची आर्थिक स्थिती फार उत्तम असायला पाहिजे ना जर असे बैल सांभाळायचे असतील तर? शेतकरी भागात असं नाही साहेब, हे सगळे शेतकरी, प्रत्येक बैल जो पळणार आहे गरीब शेतकऱ्याच्या घरातूनच तयार होते.
आणि तिथनं तयार होऊन मग कोण पैसे लावून घेईल करेल, पण सुरुवात ही शेतकऱ्याच्या घरातूनच तयार व्हायला लागते. हे पैशावर तयार व्हायची गोष्ट नाही. पण आपला बैल पळणार आहे कसं, म्हणजे कसं ठरवता किंवा तुम्ही? शेतकरी काय करतोय, पहिला आदत म्हणतोय ना आपण, ते तयार करून राऊंडात आणायला चालू करतोय. त्यावेळेला चांगले लोक बघायला आलेले असते, ते पळ बघून मग त्याचा व्यवहार होणार, मग त्याने घेऊन जाणार. पण सुरुवात ही शेतकऱ्याच्या घरातूनच होते. आणि काहींची परिस्थिती अशी पण आहे साहेब, की समजा दादांची तर खूपच एवढं मोठं बक्षीस झालं, फीस खूप कमी होती. आता एखाद्या ठिकाणी 1 लाखाचा खेळ असतो, तिथं 1100 किती होती फी, किती होती? यांचं बक्षीस जर असेल 1 लाख रुपये, तर 1% प्रवेश फी असते. अच्छा. दादांनी ती नाममात्र ठेवली होती. आता आपल्या इथं तशी ॲक्च्युली 40,000 रुपये, पण मी 11,000 रुपये ठेवली होती. हे ठेवायचंही कारण काय की मग सगळीच येत नाहीत, सिरियसली जे यांना सिरियसली आहेत ते कारण. तर मग कोण पण येऊन खेळलं आणि मग चांगल्या गाडीची आडवं पळाल तर त्या गाडीचं मात्र होईल, म्हणून खरं प्रवेश फी ठेवायचं कारण. आणि असं शेतकऱ्याचं असं आहे काही काही इतके गरीब पण आहे, परंतु त्याच्यावर जीवापाड प्रेम असतं त्या बैलावरती. लोक घरी खाण्यापिण्याचं कमी खाते, पण त्या बैलासाठी कुठं प्रवेश फीस भरायचं असेल, कुठं बैलाचं काही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी पैसे जपून ठेवतात. 3 लाख रुपये पण प्रवेश फी असते. बक्षिसाची आता ह्यांची जी पद्धत आहे 1,000 म्हणजे 3 फेऱ्यांचं, त्याला बक्षिसाचं त्याची 1%. आणि ह्यांची जी पद्धत आहे, तुम्ही कुठल्या तरी 3 लाखाच्या बक्षिसाचा सांगतो उल्लेख केला होता. 2 मिनिट सांगतो की. आणि ह्यांची जी पद्धत आहे, ह्यांना 10% प्रवेश फी, म्हणजे ह्यांची प्रवेश फी ॲक्च्युली पाहिजे 4-4.5 लाख रुपये. ह्यांच्यात प्रवेश फी एवढी कारण की ह्यांच्या पूर्ण त्या क्षेत्रामध्ये सिनियर गाड्या ह्यांच्या 19 मिळाल्या फक्त. जसे इथं 1200 गाड्यांचा सहभाग झाला, तसं इथं फक्त 19 गाड्यांचा सहभाग झाला. म्हणजे ह्यांची 10% प्रवेश फी आणि ह्यांची आहे ती 1% प्रवेश फी. बक्षिसात ती ह्यांचा नियमच आहे तो थोडक्यात. तो नियमही सोडून मी त्याखाली आलो. आता कारण ह्यांची 3 फेऱ्यांची जवळजवळ 40,000 पाहिजे होती. फॉर्च्युनरचं 40 लाखाची धरली तर 1% म्हणजे 40,000 पाहिजे होती, मी 11,000 ठेवलेली होती. आणि ह्यांची पण 4 लाख पाहिजे होती, 3 लाख केली मी. काय ह्यांच्यात पण 7 किलोमीटर पळत असताना तर नवीन गाडी एखादी आली तर मग हे चांगल्या पळणाऱ्या गाडीचे एखाद्या वेळेस घोटाळा होऊन जातो. त्याची जर आडवी पडली आणि गाडी अडकली ते पळणारा सुद्धा पळू शकत नाही. त्यामुळे ती प्रवेश फी ठेवायलाच लागते. म्हणजे आयोजकाची इच्छा असू दे नसते ती ठेवायला लागते प्रवेश फी. पण याच्यामध्ये म्हणजे बैल जसे महत्वाचे आहेत तसा गाडीवान पण, त्याला तुम्ही ड्रायव्हर म्हणता, तो पण महत्वाचा आहे. तर मग ड्रायव्हर कोण असतं, म्हणजे तुमच्यापैकी कोणी चालवतं तुम्ही का तुमचे सगळ्यांनी ड्रायव्हर ठेवलेले आहेत? प्रत्येकाचा ड्रायव्हर असतो. मग त्या ड्रायव्हरची फी कशी असते? त्यांना पण 10% 10% असते, जे बक्षीस मिळेल आपल्याला त्यातली बक्षीस मिळेल त्यातली. आता फॉर्च्युनर दादा बोलल्याप्रमाणे जर ते किमतीची तर मग त्याचे 10% त्यांना. अच्छा. असं काही ड्रायव्हर्सचं एवढंच द्यायचं असं पण नसतं. त्यांना पण आवड आहे ते गाडी हाणायची. काही जणांना म्हणजे ते पैसे नसले तर पण गाडी आणणार अशी पण ड्रायव्हर आहेत, पण ती गाडी हाणू वाटते. पण असं आहे की बैल पळवायचं तंत्र काय आहे, म्हणजे काय केलं की बैल पळतो? खिळे टोचता अजूनही नाही, 100% बंद आहे. खिळेच काय पण एक काठी सुद्धा हातात घेत नाही. प्रत्येक गाडीवर दादाचा आता ड्रोन फिरत होता. तुम्ही कुठेही कोणाच्या ड्रोन होता, 4 बाजूने कॅमेरे, ते सगळं लाईव्ह दाखवत होतो मी चॅनलला. ड्रोन जरी असतं तर ह्यांच्या 19 गाड्या होत्या, 8 ड्रोन माझ्यावरनं 7 किलोमीटर पूर्ण राऊंड मध्ये होते. कोण बाकी काय गोष्टी. अच्छा. पण काठी पण नाही, काहीच नाही. पण मग काय शेपट्या पिळायच्या फक्त? जितका हाताने तो त्याला पाठीवर हात मारत राहील. तुम्ही आता जर ती शर्यत बघितली त्या असे मारताना दिसतील बघा ड्रायव्हर, तर जे हाताचा फक्त तो इशारा आहे ते मारायचा काही नाही. पण असं आहे की ड्रायव्हर एक असतो का 2 असतात? नाही, एकच असतो प्रत्येक पण गाडीला. मग तो दोन्ही हाताने मारतो, मग कासरा काय भानगडच नाही त्याची? कासरा सुरुवातीला गरज नाही, सगळं डायरेक्ट आवडताना शेवटीच गरज पडते कासरा आवरायला. ते ड्रायव्हर हुशार तितका त्याचे 4 पट बैल हुशार. अच्छा. शर्यतीतल्या ज्या जोड्या होत्या, तुम्ही आता सांगितलं की ते एक सिनियर आणि एक ज्युनियर असं तुम्ही ऐनवेळी काहीतरी बदल केला आणि मग तुमचा एक बैल, तुमचा एक बैल, तुमचा एक असे वेगवेगळे जोड्या सिनियर होते दोन्ही, त्यांच्यात होतं फक्त. मग अशा वेळी ते दिसताना एवढे सिंक दिसत आहेत की ते लहानपणापासून सोबत वाढलेत की काय? तर ते किती दिवस तुम्ही घेता त्यांच्या तयारीला, त्या दोघांना एकत्र प्रॅक्टिस करता, परत तो ड्रायव्हर, तर हे कसं असतं सगळा हा कार्यक्रम? आता खरं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपलं अगोदर झालं की एक वेळेस ही तरी पहिली वेळेस आम्ही ट्राय केली एकमेकासोबत, एक ट्रायलचा फेरा. कधी कधी काहीच नसतं, काहीच नाही, डायरेक्ट तिथं जाऊन झोपले तरी दोघं. साध्या अवताला चालत नाहीत आपल्या लहानपणापासून वाढलेले सोबत, गाड्यांना चालत नाहीत, पण अशा शर्यतीत एवढं सिंक कसं काय? त्यांना रोजचा सराव असतो, त्यांना सराव असतो. प्रत्येक वेळेस प्रत्येक आपण तसं कधी ट्रायल पण करत नाही. प्रत्येक वेळा प्रॅक्टिसला तोच बैल पाहिजे असं काही विषय येत नाही. आपल्या घरी सुद्धा 2रा-3रा बैल असला थोडा कमी जास्त पळाचा
त्यावेळेला आता काय वेळा असं होतं, आता अगदीच कमी पळाचा बैल आपल्या घरी आहे, त्या बैलाबरोबर पळत नाही, तर त्यावेळेला आम्ही घोड्याला सुद्धा जोडीला लावून त्याची ती शर्यत घेतो आणि तिथं आम्ही मिनिट लावलेलं असतं की एवढ्या किलोमीटर अंतराला, आता 7 किलोमीटर अंतर आहे, तर तो किती मिनिटात, 9 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो. मग बाकीच्यांची बी चर्चा होती की बाबा ही शर्यत तुमची किती मिनिटात झाली. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळा त्याचा ताळेबंद घातला जातो. शिवाय शर्यतीमध्ये गेल्यानंतर कुठल्या गाड्या किती मिनिटात आल्या, त्या दृष्टीनं तिचा पळ किती आहे काय, ह्याचा सगळा अभ्यास करूनच ही जनावरं त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या घरी. आता बैल पळवणाऱ्यांच्यात आता दादांच्या घरी जवळजवळ 5-6 बैल आहेत, माझ्याकडे 3 ते 4 बैल आहेत. ही सगळी रेसची जनावरं आहेत. मग त्यात थोडं कमी जादा असलं तरी त्याच्यावर प्रॅक्टिस, त्यात कमी पडतं असं वाटलं की घोड्याचा वापर असं ते. आणि प्रत्येक बैलाला साधारण 8 ते 10 दिवसात त्याला पळवलंच जातं. 8 ते 10 दिवसात. आता ही जी 7 किलोमीटरची शर्यत होती ती तुमच्या जोडीनं किती वेळात पूर्ण केली, किती वेळात जिंकली? कालची शर्यत मला आमचा बैल तर कंटिन्यू नंबरातच आहे. नाही, त्याला किती वेळ म्हणजे टायमिंग ते 14 मिनिटं 13 मिनिटं 13 मिनिटात झालं. चढ उतार असल्यामुळे एवढा वेळ गेला. 13 ते 15 मिनिटं. अच्छा. मग जिथं टर्न मारायचा असतोय तिथं पब्लिक आडवा आलं काय आलं तर अशा पण अडचणी येतात. आणि तुमची किती मीटरची होती? नाही, आमची 1100 फुटाची होती. 1100 फूट. हां, आणि त्याचं काही असं टायमिंग नव्हता, परंतु जो सगळ्यात पुढे जाईल तो जिंकला. पुढे सोडताना सोबतच सोडल्या जाते, पट्टी असते खाली. पण कोणी चेक केलं नाही का की ते 1100 फुटाचं? एक अंदाज 15 सेकंद. एक 14 ते 15 सेकंद. अच्छा. क्रिकेटला जसं IPL मोठी भरारी दिली, कबड्डीला प्रो कबड्डीने हे केलं, असा बैलगाडा शर्यतीमध्ये अशी लीग भविष्यात येणार आहे का, आणि आली तर त्याचं बक्षीस काय असू शकते आणि काय नियोजन आहे? आता मी ह्या 1-2 महिन्यामध्येच ती लीग चालू करतोय. आता हे आमचं जे होतं ते शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन होतं. शिवसेना पक्षाच्या वतीनंच आम्ही ही लीग चालू करतोय. म्हणजे खरं शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी ही बैलगाडी. आणि ही आता ह्याची पद्धत अशी होईल की आता हे जे बैल मालक आहेत, जे टॉपचे 100-150 बैल घेऊन आपण 10-10, 12-12 जणांची टीम तयार करणार. आणि ह्या प्रत्येक एकेका बैलांची जशी IPL मध्ये एकेका खेळाडूची बोली लागते, तशी आता हे टॉपचे आता 4 बैल आहेत, ह्यांची जास्त बोली लागेल. पण अशी टीम तयार करून बोली लावून मग त्या म्हणजे जेणेकरून त्या शेतकऱ्याला पण फायदा झाला पाहिजे आणि ते येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी क्षेत्रसुद्धा असं उंचीवर गेलं पाहिजे. बक्षीस काय देणार बघू, अजून आता ही एकातनं बाहेर पडे आता पहिल्यांदा त्याच्या त्या काळाप्रमाणे राहणार. पण एकूण आपल्याकडं बैलांचा जो सगळा बाजार आहे, सगळ्यात जास्त किमतीचा बैल आत्तापर्यंत विकला गेलेला कुठला आहे, काय माहिती आहे त्याच्याबद्दल? आता किंमत जर आज करायला गेली तर ह्यांची बैलांची आता आमच्या 7 किलोमीटरमध्ये आमचं 65 लाख रुपये झालं ते आहे. आणि आता कालचं ज्यावेळेला मैदान झालं, दादांचं ज्यावेळेला फॉर्च्युनरचं मैदान झालं, तर आज लोकांची चर्चा आहे की ह्या बैलाची आता किंमत आपण करू शकत नाही, म्हणजे देणार नाही ना आम्ही. कोटी रुपयाला जरी मागितला तर बैल देणार नाही. चांगली बैल मोजकी असल्यामुळं कोण ती बैल देणार नाही. देतोय कुठंपर्यंत शेतकऱ्याच्या दारात आहे, पळत असतो त्यावर 20 लाख 25 लाख 30 लाखपर्यंत देणारी माणसं. तिथून एकदा जर तो बैल कोणी घेतला तर चांगला पळणारा बैल शक्यतो कोण आमच्या इकडे विकत नाही. त्याच्यामध्ये माझ्या पण लखनला 1.5 वर्षापूर्वी फलटणला 5 लाखाचं मैदान झालं होतं. आणि इकडून संभाजीनगर मराठवाड्याकडून जाऊन असंच यांच्यासारखाच एक बैल आम्ही सोबत नेला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो 5 लाखाचं एक खासदार केसरी मैदान होतं, ते मैदान जिंकलं आणि चांगल्या फरकाने जिंकलं. त्याच्यानंतर त्याला 85 लाख 55 लाखला मागणी झाली, म्हणजे रिअल. आम्ही तो विकायचाच नाही म्हणून आम्ही दिला नाही. कारण माझा जो भाऊ आहे मनोहर चव्हाण, आता तोच त्या बैलाची सगळी देखरेख करीत राहतो. आणि तो म्हणे 1000 बैल विकला तर मला डायरेक्ट अटॅकच येऊन जाईल, त्याच्यामुळे तो आपल्याला विकायचा नाही. आणि आता दादाच्या स्पर्धेमुळे तर मी तुम्हाला सांगतो, इथून जरी म्हटलं तर इथं तुम्हाला फोन येईल एखाद्याला किंवा 1,51,000 1,51,00,000 कोणी म्हणजे तयार होऊन जाईल एका मिनिटात द्यायला घ्यायला. त्याची किंमत झाली 1.5 कोटीपर्यंत किंमत गेली त्याची. आणि आता ह्या चौघांच्यात जरी तुम्ही ठरवायचं म्हटलं तर इकडे तिकडे लगेच व्यवहार होऊ शकतो या चौघांचा. म्हणून दादा मध्ये बसलेत. मला सांगा, पण स्पर्धा भरवताना तुम्हाला माहिती असेल ना की अरे हा बैल आपल्या स्पर्धेला आलाच पाहिजे, म्हणजे तो बकासूर आहे वगैरे, की ज्यांना बघायला म्हणून मोठ्या प्रमाणात लोक येतात. आता तुम्ही जर ह्या सगळ्यांची पेज उघडली इंस्टाला फेसबुकला, तर एखाद्या हिरोईनला जेवढे फॉलोअर्स नाहीत तेवढे फॉलोअर्स आता ह्यांच्या हेलिकॉप्टर पाहिजे असेल, ब्रेक फेल असेल, तो हरण्या बैल एक आहे, बकासूर आहे, मथुर आहे, यांचे फॅन फॉलोइंग यांची टीम वेगळीच असते. म्हणजे ती त्या नादात असते, यासाठीच तिथं आलेले असतात मैदानात. हे जेव्हा वाढलं
दादाने एवढं मोठं बक्षीस काढलं म्हणताना आमच्या बहिणीला एवढी किंमत आली आणि आम्हाला पण इथे यायचा वेळ आली आज. फक्त हे दादांच्यामुळे आले. तसं खरोखर सांगायला जर गेलं तर बैलांच्या किमती वाढल्या, बैलांना एवढं विचारायला लागलं. आमचा खेळ तसा फार थरारक आहे. ट्रॅक्टरचं मैदान जे सुरू झालं ना, ट्रॅक्टर झालं, परंतु त्याचं महत्व सगळ्यांनी लक्षात घेतलं नाही. माझं मत आहे सगळा लोड दादांच्यावर देण्यापेक्षा बऱ्याच अशा शासनाच्या लोकांनी किंवा आणि त्याला जसं तुम्ही ग्राउंड तयार करताय, सगळ्यांनी लक्ष देताय, तसं ह्यात आणखी काही लोकांनी जर लक्ष दिलं तर शेतकऱ्यांना एक न्याय दिल्यागत पण होईल. थोडंसं त्या जनावरांचं आता दादानी पशुसंवर्धन म्हणजे गोसंवर्धनच्या दृष्टीने हे जे प्रयत्न केलेत ते 100% यशस्वी होतील. कसं आहे, ज्या वेळेला जनावरांच्या किमती वाढायला लागल्या त्यावेळेला लोक गैर सांभाळायला लागली. तर अशा गोष्टी होत चालल्यात आणि त्या चांगल्या होत चालल्यात. नाही 100% सर, दादांचा जो उद्देश आहे ना हे 100% आपण जसं म्हणतो एखाद्या ठिकाणी एखाद्या कंपनीच्या मालकाने एखादी फॅक्टरी टाकली तर त्याची 100 लोक 1000 लोक काम करते. मी तुम्हाला 100% सांगू शकतो आणि त्याचा सबूत पण देऊ शकतो की 1 लाख किंवा माझ्याकडे 3-4 बैल असलेले त्याच्यासाठी 7-10 गाई, त्यांचे वासरं, म्हणजे कमीत कमी 50 जनावरं माझ्याकडे आज झाले. ते फक्त आणि फक्त त्या बैलांच्या संगोपनासाठी, खाण्यापिण्यासाठी. तसं दादांचं जे म्हणणं आहे ना, उद्देश आहे ना, तो 100% तसाच आहे. एका बैलाच्या पाठीमागे 2-3 गायी राहत्या, जनावर राहते, म्हणजे ते गोसंवर्धन 100% होतं. आणि आपलं काय झालं, गावागावात जे आपले पशुवैद्यकीय दवाखाने होते बंद पडले होते आता, कारण सांभाळतच नव्हतं कोण. ट्रॅक्टरात अवजार आली नांगरायला ह्याला त्याला, त्यामुळे ते तर दवाखाने परत चालू झाले. प्रत्येक गोष्टी खाद्याचं दुकान आहे ती अगदी चांगली जोमानं चालू झाली. आता ही स्वतःचा खोराक आहे आणि खाद्य पण आहे, ती हे चक्र सगळं तयार झालं चांगलं. नाही पण आपल्याकडं एकूण मधल्या काळामध्ये ह्या शर्यतींनाही खूप विरोध झाला, फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि त्याच्यामध्ये प्राणीमित्र जे आहेत त्यांचे आक्षेप जे आहेत या सगळ्या स्पर्धांच्या बद्दल, त्याच्यामध्ये बैलांना, जनावरांना मिळणाऱ्या वागणुकीच्या बद्दल, त्यांना दिल्या जाणाऱ्या यातनांबद्दल, तर त्यातनं आता आपण बाहेर आलोय का? 100% बिलकुल. प्राण्याला आता कुठलाही देशी गाई संपत आलेली पूर्ण, आता परत आणि वाढायचा वर झाली. नाही पण नाही, साहेबांचा जो प्रश्न आहे ना, किंवा जे जनावरला म्हणजे बैलांना जो त्रास होत होता त्याच्यामुळं हायकोर्टात गेले आणि बंदी आली होती. जवळपास 8-9 वर्ष बंदी होती त्याच्यामध्ये. आणि त्या कालावधीमध्ये ज्यांच्याकडे बैल होते ते शून्यावर आले एकदम. म्हणजे जनावर गोठ्यात राहून त्याची प्रॅक्टिस नाही, काही नाही, आणि ते ज्याचं मार्केट पूर्ण ठप्प झालं होतं, म्हणजे शेतकऱ्याचं मार्केट आहे बैलांचं. परंतु आता जो आहे ना तो पूर्णपणे सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन पूर्णपणे फॉलो करूनच. पण काय त्याच्यामध्ये महत्त्वाचे काय, तुम्हाला बैल हे सांभाळण्यासाठी काय गाईडलाईन्स आहेत, तुम्ही काय पद्धतीनं तुम्हाला त्याची निगा ठेवायला लागते? हे बघा, त्यांनी गाईडलाईन देताना असं म्हटलं आहे की बैलाला चाबूक, आरी, जे काही त्याचा चावा घेणे, त्याला त्रास देणे, ह्या कुठल्या गोष्टी करायच्या नाही स्पर्धेच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याला मारहाण करायची नाही, त्याला उपाशी ठेवून, त्याला त्रास देऊन, किंवा त्याला काही ते इंजेक्शन वगैरे असतात, काही गोळ्या असतात, ह्या सगळ्या गोष्टीचा कुठलाही मेडिकलचा अवलंब न करता साध्या पद्धतीने जो आहे तो बैल तो पळवा किंवा ते जनावर पळवा, असं त्यांच्या त्या सगळ्या ज्या गाईडलाईन आहे त्याचा फॉलो होऊ लागला आता. अच्छा, पण मग तुम्ही अशा टेस्ट घेता म्हणजे स्पर्धेत येणाऱ्या बैलांना या पद्धतीनं काही उत्तेजक, काही द्रव्य दिलं नाही आहे ना? आपले सरकारी डॉक्टर तिथं असते बसलेले, ते प्रत्येकाची चेकिंग करून मग तो बैल स्पर्धेमध्ये येतो. त्यांना ह्यांनी सर्टिफिकेट घ्यायचं डॉक्टरांचं, सरकारी डॉक्टरांचं, की माझा बैल ते लंपी असेल किंवा दुसरे कुठले काय गोष्टी केलेल्या नाही त्यांनी, म्हणून ते सर्टिफिकेट घेऊन मग त्यांनी स्पर्धेत उतरायचं. आणि मग तिथं जागेवर काय काठी नाही, बाकी कुठली गोष्टी तिथे कॅमेऱ्यात येणार, त्यामुळे ती गाडी लगेच बाद होणार. माझा एक मुद्दा आहे, आता जे प्राणी संगोपन जे आहेत, कोणी समजा म्हणत होते बंदी करा, समजा बंदी जर झाली असती तर शेतकरी तर समजा ट्रॅक्टर वगैरे जे अवजार आले ते शेतीमध्ये जास्त उपयोग झाला. आता मग बैलांचा तर उपयोग नाही, मग ते बैल तर शेतकरी समजा विकणारच आहेत, मग ती जाणार कुठं? उपयोग तर नाही ना काही त्याचा, समजा कत्तलीसाठी जाणार ना ते एक समजा आता बंद झालं, थोडं फार प्रमाणात कमी झालं, खूप कमी झालं. हे जे चांगला मुद्दा आहे ना, एक शर्यत चालू झाली. आपल्याला जर शर्यत चालू झाली नसते ना साहेब, तर जसं डायनासोर बघतोय आपण चित्रात आज, 15 वर्षानंतर देशी गाई बैल आपल्याला चित्रात दाखवायला आला असता पुढच्या पिढीला, कारण हे सांभाळायला कोणी सांभाळलं नसतं. त्यामुळे हे चालू झाल्यामुळं याला गोवंशाला चालना मिळाली. पण तुमच्यापैकी कोणीही म्हणजे आता हे बैल जे आहेत, जे शर्यतीचे बैल आहेत,
त्यांना इतर कामाला नाही वापरत. नाही, बिलकुल नाही, बिलकुल. म्हणजे शेती कामात त्याला वापरायला परवानगी आहे, त्याचा व्यायाम नाही नाही नाही, पण मी असं विचारतोय की आता तुमच्यापैकी कोणी तसं वापरतंय का? हो साहेब, आम्ही वापरतोय. आमची शेती पण आहे. शेती यांची सगळी शेती त्याच्यावर करत चालते. हे शर्यत करतो. अच्छा, तुम्ही म्हणजे तुम्ही बाकी शेतीच्या सगळ्या हो, कामाला सगळी नाही पेरणी करतो, कोळपण करतो. ह्या इतर बैलांच्या प्रमाणच त्याचं हे असतं. बैजाला घेऊन करतात का असं विचारतो. नाही, त्याला व्यायाम घ्यायलाच लागतोय तेवढा त्याचा, घ्यायलाच लागतं. त्यामुळे त्याला झोपायला लागतंच ते. उलट जनरली बैलापेक्षा ह्या बैलाला व्यायाम जास्त द्यायला लागतो. साहेब, हे खाणं सगळं पचलं पाहिजे ते. एक प्रकारची दररोज जिमच त्याला आहे त्याची. अर्धा तास तरी व्यायाम घ्यायलाच लागतो शेतात. एक प्रकारची जिमच आहे, ते व्यायाम केल्याशिवाय ह्या गोष्टी घडतच नाही. परंतु ते यांच्या प्रकारामध्ये, आमच्या प्रकारामध्ये जो आहे ना, तर शेतीचं काम काहीच करायचं नाही. हां, त्याला रनिंग किंवा त्याला असंच फेरे टाकणं, प्रॅक्टिस वगैरे करणं हे आम्ही करतो, परंतु शेतीत कधी. सर, प्राणीमात्राचा जो विषय आहे की नाही, धाप लागणे, हे मला एक सांगा, कुठलाही खेळ असू दे, तुमचे कुस्ती असू दे, कबड्डी असू दे, काय असू दे, त्रास घेतल्याशिवाय कुठला खेळ जिंकू शकत नाही असं मला तर म्हणायचं आहे. बैलाने पळत असताना जर धाप लागली, त्याचं तोंड उघडलं, जर अशा जर गोष्टी जर तक्रार केल्या तर त्या मला काय असं योग्य वाटत नाहीत. का तर कुठलाही खेळ खेळत असताना पळापळी माणसांचा असू दे, अगर जनावरांचा असू दे, तो त्या प्रमाणात थोडासा चालतो. तेवढ्याच पद्धतीने ह्या गोष्टी चालतात. आज जनावरं जर पाहायला गेला तर इतर बाजारातल्या जनावरांपेक्षा आमची जनावरं तुम्हाला बघितल्या फोटो काढावीशी अशी वाटण्यासारखी जनावरं आहेत ती. जर त्याच्यापेक्षा आज माझ्या घरात 4 बैल आहेत, तुम्ही 4हीची फोटो घेऊन या, अंगावर एवढा तिळा एवढा सुद्धा डाग त्याच्यावर नाही. आम्ही स्वतःला साबण वापरायला विसरतोय, पण त्या बैलाला साबण लावल्याशिवाय आम्ही राहत नाही. तर अशा पद्धतीचं किती प्रेम आहे बैलांवर ते दिसतंय. तुम्ही सांगताय साधारण काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ आला होता की बैलाच्या मालकाला जरासं जरी कोणी काही करायला गेलं तर तो बैल त्याच्या अंगावरती धावून जात होता, आणि तेव्हा काही AI वगैरे नव्हतं, त्यामुळे तो AI जनरेटेड व्हिडिओ नव्हता. तुमच्या चौघांपैकी बैलाचं सुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं आपलं बैलावर आहे, असा अनुभव देणारा काही प्रसंग आला का? मॅडम, ज्या वेळेला आमचा बैल शर्यतीत पळतो किंवा पळते, ह्या लोकांची एवढी श्रद्धा अशी आहे की आपला बैल मरूपर्यंत मी माझ्या दावणीलाच ठेवणार, पळू दे अगर न पळू दे, म्हणजे त्याच्यावर श्रद्धा. आज 10 लाख पगार घेणारा माणूस सुद्धा आपल्या आई वडिलाला आश्रमात ठेवतो, लक्षात ठेवा, वृद्धाश्रमात. पण बैलाच्या बाबतीत लोकांचं प्रेम अशा पद्धतीचं आहे की जो पळालेला बैल असू दे किंवा कुठलाही, त्याच्या श्रद्धेतनं तो आयुष्यभर त्याच्या दावणीला राहतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रेमाशिवाय घडत नाहीत. उदाहरण एक सांगतो, आमच्या इथे तडसर म्हणून गाव आहे आपल्या विट्याजवळ. ते का बैल मालकाचं घर बांधायचं चाललं होतं. त्याने खालचा फ्लोअरची हाईट पहिली पार्किंग केली, त्याची हाईट 25 फूट केली, खालचा फ्लोअर. आणि मग त्याच्यावर त्यानं राहिला. मग ते मला कोडं लक्षात आलं नाही, ही हाईट एवढी का केली, तर म्हणजे इथे JCP आला पाहिजे. माझा बैल ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मरल त्यावेळेस माझा इथे JCP आला पाहिजे, मग खड्डा काढला पाहिजे. मी त्यासाठी घर एवढा हाईट घेतली. हे एवढी श्रद्धा ह्या लोकांची. भागात पाणी आलं होतं तर लोकांनी जनावरं घेऊन माडीवर गेली होती, पायऱ्या चढवत जनावरांना. एवढं त्यांच्याबद्दल ते, नाहीतर सोडून जनावर देऊन पळून गेले नाहीत लोक. पहिला आपला जीव धोक्यात घेऊन त्या जनावरांना त्यांनी वर नेलं. लोकांची श्रद्धा नाही असं म्हणायला काय हरकत नाही. बैलांचं देखणे पण म्हणजे त्याची अतिशय जपणूक केल्यामुळं किंवा त्याचा व्यायाम घेतल्यामुळं, आज जिममध्ये रोज जर चालला माणूस तर त्याचा फिटनेस काय पद्धतीनं दिसून येते, त्याच पद्धतीनं आमच्या जनावरांचा तो फिटनेससुद्धा त्या पद्धतीनं दिसून येतोय किंवा ती जनावरं त्या पद्धतीनं राहतात असं मला म्हणायचं आहे. आणि त्याचा देखणेपणा वाढतच जातोय, लोकांचा उत्साह वाढत जातोय. आज तुम्ही शर्यतीची कुठलाही जर बघितला तर तुमचं तो बघत राहण्यासारखंच त्याचं चित्र दिसत असणार आहे. आज यांच्या कमी रनिंगमध्ये असू दे अगर आमच्या रनिंगमध्ये असू दे, जनावराकडं बघा तुम्ही. आणि ह्या जर सगळ्या हौशेच्या गोष्टी नसल्या, प्रत्येक गोष्ट ही हाऊस म्हणूनच लोक करतात, नसेल तर अगदी कुठलं काय आम्हाला मिळत नाही, खरं मी करायला लागलोय धर्म, असा कुठं गोष्ट मला जाणवून येत नाही. ह्या जनावरांच्या बाबतीत थोडा हौशेचा हा विषय असल्या कारणानं लोक त्याची जपणूक करतात. तुमच्याकडे चौघांच्या बाबतीमध्ये हा जो खुळा नाद आहे हा तुम्हाला लागला का तुमच्या पूर्वापार घरामध्येच होता? आता मी जर आमचं बोलायचं झालं तर माझे आजोबा कैलासवासी मोहन पाटील चव्हाण, माझे वडील कैलासवासी विश्वनाथ पाटील चव्हाण. म्हणजे मी लहान असताना सुद्धा या तांग्यात गेलेलो आहे, म्हणजे त्यांना पण तो नाद होता. आता सर तुम्हाला ह्या विषयाव्यतिरिक्त विषय, माझ्याकडे आज 32 वर्षाची गाय आहे. आत्ता पण मी तुम्हाला गोठ्यात लाईव्ह दाखवतो, म्हणजे माझे CCTV कॅमेरे तिथं. तर त्या गाईचा भाऊ आणि मुलगा दोघंही सोबत पळत होते मांबासे. म्हणजे तेव्हापासूनचा आमचा तो नाद आहे. तर आज तागायत आता आमच्या पुढच्या पिढीचे बी आता व्हिडिओ टाकायला लागले ते नंतरचे. तुमच्याकडं
माझे पण आजोबापासून माधवराव कराळे होते, त्यांच्या पण काळापासून शर्यत चालू आहे. अच्छा. थोडासा नाद पूर्वीपासूनच आजोबांची असावा बैल होती लागतो. पण शर्यतीची नव्हती. अच्छा. मी सुरुवात केली. अच्छा. पण का वाटलं की आपण याच्यात जावं? ते आमच्या गावात आजूबाजूला शर्यत सारखी चालू असं मी बघायला जात होतो लहान असल्यापासून. मग ते बघत बघत मी पण एक खोंड घेऊन आमच्या गावात पळवाय, मी स्वतःच त्या वेळेला गाडी हाणत होतो. मग ते बघत बघत परत एक भरपूर लोक दोस्त झाल्यानंतर एक चिमण्या बैल म्हणून होता आपले भारत सरकार म्हणून मित्र आहेत त्यांचा होता, तो बैल मला घ्यायला लावली. त्यावेळेला मी 2017 साली 7.5 लाख रुपयाला बैल घेतला. माझी परिस्थिती पण तेव्हा एवढी चांगली नव्हती. तो जो बैल घेतला तो शेवट झाला रौंडात, मध्ये सगळ्यात टॉपचा बैल होता. त्यानं 5-6 वर्ष गाडी पळवली, पण त्यावेळेला एवढं पब्लिसिटी नव्हती आणि मैदान ओपन नव्हतं. तिथून पुढं मग परत ह्यो बैजा घेतला. हे घेतल्यापासून काय मग शेवटच या राऊंडात गेला आहे. 3 वर्ष सलग हॅट्रिकच केली दादांच्या मैदानात. चंद्रहार पाटलांना माझा प्रश्न आहे, तुम्ही जो व्हिडिओ टाकला की ज्यामध्ये तुम्ही सांगितलं की 4 लाखाऐवजी माझी 3 लाख रुपये फीस केली, त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ज्यांना ह्या बैलगाडा शर्यतीबद्दल माहिती नाही त्यांनी अनेक त्यांचे आकलेचे तारे तोडले की चंद्रहार पाटलांनी घर भरलं, 1200 बैलजोड्या आल्या, त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये कमवलं आणि चंद्रहार पाटलांच्याच खिशामध्ये पैसे गेले. त्यांना काय सांगाल जे असा नरेटिव्ह तयार करतायत की तुम्हीच काय तर कमवण्यासाठी असं केलंय, त्यांना काय सांगाल? 3 लाख प्रवेश फी केली, हे बैल मालकाची सगळी माया पाठीमागे लागली की 5 लाख रुपये करा. स्वतः मी सांगितलं, कारण ह्यांची अडचण काय की नवीन जर बैलगाडी आली आणि त्यातला एखादा बैल ह्यांच्या गाडीतच जाऊन बसला तर हे पळणारा बैल काय करणार? नाही पण ती गाड्या पण 19 काहीतरी फक्त गाड्या होत्या ना, ती 19 गाड्या. म्हणजे हा विषय काय, शेवटी बक्षाची रक्कम असेल आणि ह्या बैल मालकांचा आग्रह असतो की प्रवेश फी ठेवा म्हणून. आता लखनन सरजा पळतोय, एका लाईनमध्ये पळतोय समजा, आणि ह्यांच्या शेजारी समजा आपण बिना प्रवेश फीचं मैदान ठेवलं आणि एखादी नवीन गाडी आली की जी आता नुकतीच 5-10 मैदानं करून आले, आणि ती गाडी घेऊन जर ह्यांना जर धडकली तर किती जरी पळणार असं तर काय करणार आहे? ही प्रवेश फी ठेवावीच लागते प्रवेश फी. चंद्रहार पाटलांनी काय कमवलं या स्पर्धेतून, पैसे किंवा काय सन्मान जे काय असेल? पहिल्या स्पर्धेपासून नाही, माझ्या पहिल्या स्पर्धेपासून ही टॅगलाईन घेऊनच उतरतो की उद्देश एकच गोवंश संवर्धन. आता आज आलेली प्रवेश फी आणि झालेला खर्च आणि प्लस बक्षिसांचा खर्च याचा कुठंच ताळमेळ लागत नाही. पण ह्या बैल मालकांच्या आग्रहामुळे मी ठेवलेली प्रवेश फी आहे. आज आमच्या पक्षाचं, शिवसेना पक्षाचं पहिलं अधिवेशन होणार होतं. ही मी सुरुवातीला हा निर्णय घेतला की बिना प्रवेश फी आपण हे मैदान ठेवायचं, कारण शेतकऱ्यांसाठी आपण करतोय. पण ह्या सर्व बैल मालकांनी मला प्रवेश फी ठेवण्यास भाग पडलं. ह्यांची अडचण असल्यामुळे ह्यांनी भाग. आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की तुम्ही सगळ्यांकडनं 3 लाख रुपये फी घेतली. 1200 जणांकडून, ते अजून जणांना हे फक्त असा समज आहे की 1200 जणांकडनं 3 लाख रुपये घेतले. फक्त 19 गाड्या होत्या ना, त्या 3 लाख रुपये. उलट सर आमच्या आजपर्यंतची मैदान होत आलेत, प्रत्येक गावात यात्रेचं मैदान होते काय होते ते तर 10% प्रवेश फी. 1 लाखाचं मैदान असेल तर 11,000 घेते, जास्तच घेणार पण कमी नाही. उलट दादाने उलट कमी घेतले. नाही, प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला मैदान झाले त्यावेळेला हे आमच्या मोठ्या शर्यतीत 7 किलोमीटरच्या 11 ते 12 गाड्या येत होत्या. पण बरोबर आहे, दादांनी एवढी प्रवेश फी ठेवून सुद्धा ह्या वेळेला फॉर्च्युनरच्या नावाखाली 19 गाड्या प्रवेश फीस होती. 1200 जे गाड्या आल्या त्याला फक्त 11,000च प्रवेश फी. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ह्यांच्या 7 किलोमीटरच्या ह्याच्यात 19 गाड्या पहिल्यांदा झाल्या. माझी जी मी 3 महिने मागं थारचं आणि ट्रॅक्टरचं मैदान घेतलं त्याला 12 गाड्या आलेल्या होत्या. आणि जेवढ्या जास्त गाड्या होतील त्यावेळेला दादा म्हणतात तसं चांगल्या गाडीला पळायला त्याचा अडथळा होतो. समजा कमी बक्षीस ठेवलं, पैसे आहेत म्हणून सुद्धा एखादा गाडी एक उदाहरण सांगतो. खेळाडूला अडचण होतं ना. थारचं मैदान होते, हरण्या तुम्हाला बैल माहित असेल कोल्हापूरचा, तो अगदी एकदम यांच्या बरोबरीचा प्रसिद्ध आहे. त्याचं फॅन फॉलोइंग पण मला वाटतं भरपूर आहे त्याचं. आणि मागच्या थारच्या मैदानात तो पाहायला सुरुवात झाली आणि दुसरा नवीन आलेला बैल त्या गाडीत जाऊन बसला. त्यावेळेस काय करणार आपण? म्हणजे चांगल्या एखाद्या गाडीचं सुद्धा मात्र होते या काय अशा लहान लहान गोष्टींमुळे. त्यामुळे ते त्यांची तयारी नसताना गाडी कुणाची घालू नये हा मूळ उद्देश आहे. आणि 10% बऱ्यापैकी सगळीकडे आजपर्यंत नियम आहे. दादाने सांगितल्याप्रमाणे ह्या ह्याच्यात उलट 10% नव्हती, त्याविषयी कमीच होती. दादा, तुम्ही इतकं खरोखर वेगळ्या कारणासाठी आणि एवढी ग्रेट या उद्देश घेऊन तुम्ही ही स्पर्धा सुरू केलीत आणि खरोखर नाममात्र दरामध्ये म्हणजे तुम्ही फी घेऊन ही स्पर्धा सुरू केलीत. पण मुळात याचं आयोजन, मैदान तयार करणं, एवढी मोठी बक्षिसं लावणं, गाड्या आणणं, तर ह्या सगळ्यासाठी अर्थकारण तुम्ही कसं सांभाळलं? त्याच्यासाठी तुमच्याकडे स्पॉन्सर्स होते का किंवा काय होतं? आता हे मी मगाशी सांगितलं, शिवसेना पक्षाचं आमचं पहिलं अधिवेशन, बैलगाडी संघटना स्थापन केलेली आहे.
जी यापूर्वी शिवसेना पक्षामध्ये नव्हती. बैलगाडी संघटना स्थापन केली आणि आपण पूर्ण शिवसैनिकांना, शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आम्ही की बाबा अशा पद्धतीचं आपण अधिवेशन करतोय. शेतकऱ्यांसाठी हा एकदम जिव्हाळ्याचा आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना फायदा होणारा हा विषय आहे. मग अनेकांनी आता आमचे शाखा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, कुणी 2 टू-व्हीलर दिल्या, कुणी 1 दिली. फॉर्च्युनर तिघा जणांनी मिळून फॉर्च्युनर दिलेले, 1 फॉर्च्युनर. हे 3 आमचे, 2 जिल्हा प्रमुख आणि 1 तालुका प्रमुख, असे तिघांनी मिळून 1 फॉर्च्युनर दिलेले आहे. थार 2 जणांनी दिलेले. 150 टू-व्हीलर मी असे संपूर्ण आपला सांगली, सातारा, कोल्हापूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत आणि अनेक बैल मालकंसुद्धा ह्यामध्ये आहेत की ज्यांनी आम्हाला या स्पर्धेची उंची वाढते त्यामुळे ह्या स्पर्धेसाठी मदत केली. अगदी प्रवेश फक्त शेतकऱ्यांना होता की शिवसेनेच्या शेतकऱ्यांना होता की इतर पक्षांच्या पण एंट्री होती? आता मी सुरुवातीला तर एवढं मोठं होईल असं माहिती, त्यामुळे ही जी मदत केली ही सगळी शिवसैनिकांनी मला मदत केली आणि ही स्पर्धेला बक्षीस दिली. आपण माझा प्रश्न असा होता की ही जे बैल जी मैदानं मारतात ती त्या बैलांचे जे वासरू असतात त्यांचे पण तेवढीच किंमत लागते का आणि त्यांच्यात ते गुण उतरतात का? बरोबर आहे. खरा प्रश्न, चांगला प्रश्न आहे तुमचा. म्हणजे साध्या बैलांचे नाही, त्यांचा प्रश्न असा आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला कळलं तर आमच्या बैलांची सांगू काय, शक्यतो करून आम्ही पैदाश होतच नाही. नाही, कारण ते बैल आदत होऊन संपला म्हटलं की आम्ही त्याला बडवत असतो. त्यामुळे त्याला म्हणजे पळायचं त्याचं स्टॅमिना कायम ठेव. ह्यांच्यात तसं नाही ते पद्धत. आमचं कसं, आता मी तुम्हाला आमचं सांगतो. आता माझ्याकडं लखन आहे आणि पुन्हा एक ओम बैल पण आहे. तर त्या ओमच्या आता मी खिल्लार गाई यांच्या भागातूनच, आता आपला इकडं मराठवाडा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून मी खिल्लार गाई आणल्या 5-6 आणि ते त्यांच्याकडून भरून आता त्याची पैदास तयार केली. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडं दिवाळीच्या दिवशीच बरोबर लक्ष्मीपूजन चालू त्या टायमाला, परंतु माझ्या त्या गाईला मुलगी झाली म्हणून तिचं नाव लक्ष्मी झालं. आणि एक आता 4-5 दिवसापूर्वी त्याच बैलाची पैदास आता एक गुरु झाला, गुरुवारी झाला म्हणून तो गुरु. आता तो गुरु मात्र शर्यतमध्ये 100% येईल म्हणून त्याची ती पैदास होत राहते. पण म्हणजे बेसिक एक प्रश्न असा की तुम्हाला बघून कळतं की बैल काय जातीचा आहे ते? हां, कळतं. बघूनच कळतं. काय बघतात जनरली बैलामध्ये? आता कसं आहे, त्याच्यामध्ये खिल्लार आहे, म्हैसूर आहे, गावरान आहे, म्हणजे असे वेगळ्या जाती त्याच्या बैलामध्ये. परंतु खिल्लार आणि म्हैसूर खिल्लार ही जात पाळण्यासाठी काटक, चांगली, चपळ, त्याच्यामुळं बऱ्याचशा आता आमच्या जे बैलगाड्या शर्यतीमध्ये जेवढे बी शेतकरी बैल मालक आहे तर बऱ्यापैकी आता खिल्लार जातीलाच निवडायला लागले. आता ठीक आहे, आपली गावरान जाते पळते की त्याच्यातलं एक फार मोठं उदाहरण म्हणजे बकासूरचं आहे. ते एक असं एक बॉटर मोजणे एवढं, परंतु जास्त प्रमाणामध्ये पाळण्यासाठी हा खिल्लार बैलच चांगला आहे. तुमच्या चौघांच्या इकडे खिल्लारच, गावरान नाही आहे कोणाकडे? बकासूरची किंमत आता 3.5 कोटीपर्यंत गेलेली आहे. बकासूर त्या बैलाची किंमत. पण म्हणजे आता बकासूर मी बघितला नाही आहे, पण काय तो म्हणजे मुळामध्ये असं आहे की बैल, चांगला बैल, पळणारा बैल तो म्हणजे ताकदवान, म्हणजे असा धष्टपुष्ट असायची गरज नाही. असायची गरज, पण तो शरीरानं सुदृढता असलाच पाहिजे, आठीव पाहिजे. अच्छा. स्पर्धेत आलेला जो बैल असेल, जर समजा त्याला तिथे दुखापत झाली तर त्याची काळजी कशी घेतली जाते? तर सरकारी डॉक्टर तिथं उपलब्ध असतात. तो नियमच आहे की सरकारी डॉक्टरांची म्हणजे जे जनावरांचे डॉक्टर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या स्पर्धा पार पडल्या पाहिजे. तिथं जनावरांसाठी ते वेगळे दवाखाने असतात. लोकांना काय दुखापत झाली तर त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स तिथे उपलब्ध असतात. म्हणजे ती अगदी सगळ्या काळजी घेतली डॉक्टर्स असतात तिथं. आणि एक ताईंनी प्रश्न केला होता त्यावेळेस, सरांनी याचं, साहेबांनी उत्तर दिलं त्याचं, किंवा तुम्ही असं विचारलं होतं की बैलांना ते स्पर्धेमध्ये कसं कळतं वगैरे ते तुम्ही. आता मी तुम्हाला सांगतो की जरी ते मुक्क प्राणी पण त्याला आपण हारलो हे बी कळतं आणि जिंकलो हे पण कळतं. अच्छा. हां, आता मी तुम्हाला सांगतो की माझा लखन 1-2-4 वेळेस असा सेमीफायनलमध्ये हारलेला आहे. तर तो बैल हारल्यानंतर तिथं आला, आपण जिथं आता त्याची रावटी मारलेली म्हणजे ग्राउंडमध्येच, तो बैल 100% बसणार नाही, नुसता गोल गोल चक्रा मारीत राहणार. हारला तर त्याला दाव्याला बांधला, हारला. आणि ज्या दिवशी बैलाने आपला दादाच्या स्पर्धेमध्ये 1 नंबर केला, मी तुम्हाला आता पण व्हिडिओ दाखवतो, बैल चालतानाही डारकाळ्या फोडत होता आणि तिथं उभा असताना डारकाळ्यात फोडत होता. बैल तिथं सोडतानाही डारकाळ्या फोडत होता. त्याचा कॉन्फिडन्स इतका होता की आम्हाला 100% वाटत होतं 1 नंबर होणार. म्हणून ताई 100% कळतं. मला
खालने सुटताना पण मला 100% सांगतो तुम्हाला की माणसाला जितकं कळतं त्याच्यापेक्षा एक काकांवर जास्त जनावर पण तुम्ही लाड कसे करता जिंकल्यावर? खालनं का ज्यावेळी गाडी सुटते ना तेव्हा तिथे झेंडा पंच असतो, आता झेंडा असतो. आमच्या ह्यांच्या क्षेत्रामध्ये धनवडे बापू म्हणून एक प्रसिद्ध झेंडा पंच आहेत. तर त्यांच्या हातात जो झेंडा असतो ते जे 10 गाड्या उभ्या असतात, 10 गाड्या, त्या 20 बैलांचं पूर्ण लक्ष नजर त्या झेंड्यावर असते. झेंडा खाली पडला की पळायचं हे त्यांना माहिती. त्यामुळे सगळ्यांची तुम्ही त्यावेळेची जर व्हिडिओ बघितली काढली तर सगळ्यांची नजर दुसरीकडे कुठं नाही, त्या झेंड्याकडे नजर असते. पण ते घेऊन झेंडा कुठं घेऊन उभे असतात? समोर उभे असतात. हा, समोर उभे असतात. की त्यांचं काम असं असतं की कुणाचा लाईनच्या पुढे पाहायला आला नाही पाहिजे, सगळे पाठीमागं पाहिजेत. मग सगळे व्यवस्थित लेवलमध्ये लागलेत का बघतात आणि ती झेंडा पडते. पण ते सगळ्या बैलांचं लक्ष त्या झेंड्यावर असतं. आता 1200 जो बैलगाड्यांनी भाग घेतला होता त्या 1100 मीटरच्या शर्यत. हा, बरोबर. 1100 फूटवाल्या शर्यतीमध्ये. तर मग ते कशा घेतल्या तुम्ही स्पर्धा? 10-10 जणांचे, 11-11 जणांचे गट पाडले. प्रत्येक गटातला पहिल्या येणाऱ्यांचे परत दुसरी फेरी, म्हणजे हरलेले बाजूला गेले आणि परत राहिल्या 1100 मधून 110 गाड्या शिल्लक राहिल्या. 110 मधनं परत रेस घेतली आणि परत 11 गाड्या राहिल्या आणि 11 गाड्यांची परत फायनल. 3 वेळा पळायला लागले त्यांना. पण म्हणजे एका दिवसात हे सगळं झालं? संपलं. रात्री सकाळी 7ला चालू झाली, रात्री 11 वाजता मला वाटते फायनल. म्हणजे आतापर्यंत बैलगाड्या शर्यतीतल्या इतिहासातली रात्री 11-11:30ला स्पर्धा संपलेली पहिलीच स्पर्धा आहे. 1200 गाडी नोंद झालेली पण पहिलीच आतापर्यंत. पण तुम्हाला कॉन्फिडन्स होता की आपण हे जिंकूच असा का जिंकूही शकतो असं होतं? नाही, आमच्यावर काहीच राहत नाही. आपला बैलाच कॉन्फिडन्स सांगतो की आपण जिंकणार. कारण पळायचं त्याला राहतं, आपण फक्त त्याचं नियोजन केलेलं असतं की याच्यासोबत कोणता बैल शेवटी योग्य बैल देणं सोबत, ते नियोजन मात्र आपल्याला करावं लागतं. परंतु बैल त्या दिवशी कसा आहे त्याची कंडिशन. पण असं आहे की याच्यामध्ये बैलाच्या बरोबर तेवढंच महत्त्व तर तुमच्या ड्रायव्हरचं आहे ना? ड्रायव्हरचं 100% महत्त्व आहे. कारण बऱ्याचशा वेळेस ना ड्रायव्हरच्या चपळाई ना टाकाटाकीमध्ये 1 फुटात 1/2 फुटात ज्याला दोनदा रिव्ह्यू घेऊन बघावं लागतो कोणाचा नंबर आला, असं रिवाज घेऊन. म्हणजे 6 इंच किंवा 1 फुटात नंबर लागतो यांचा, 6 इंचात सुद्धा नंबर लागतोय. कोणाचा दोन्ही समान होते, मग दोघांना पण बक्षीस द्यायला लागतं. तर त्यावेळेस मात्र 100% ड्रायव्हरची चलाकी राहते. पण मग जेव्हा असं असतं तेव्हा कसं तुम्ही कॅमेरे लावलेले असतात? तिन्ही बाजूनं ड्रोन असते, दोन्ही साईडनं. ती लाईन जी आहे फायनल लाईन आहे त्याच्याजवळ कॅमेरा असतात, पुढनं कॅमेरा असतो ना वरनं ड्रोन असतात. ह्यातनं कुठेही नंबर तो आपली माणसांची जी पळण्याची शर्यत असती त्याच्यामध्ये जे पट्टीचे पळणारे असतात ते अगदी जराशी काठोकाठ असेल हे तर ते असं मान पुढं डोकं पुढं करून लाईनच्या पलीकडे जाईल असं बघतात. तर बैलांच्या बाबतीतही असं असतं की ज्याचं डोकं तसंच पाय पुढं का डोकं पुढे ते नियमावर ठरते. पायावर द्यायचं का डोक्यावर द्यायचं, शरीराच्या कुठल्या भागावर, त्या स्पर्धेच्या आयोजकावर ठरतं की कशावर निकाल द्यायचा. तुम्ही कशावर देता? ते आपण डोक्यावरच, म्हणजे डोकं जे शरीराचा कुठलाही भाग पुढे पाहिजे ह्याचा. सर, आता विषय निघाला होता ड्रायव्हरचा. ड्रायव्हरची खरंच कसब आहे. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणलात तसं 11 सेकंदात जर का ते अंतर पार होत असेल तर तो किती रिस्कवर तिकडे वरती बसलेला आहे. तर त्याच्या सुरक्षेचं काय असतं? त्याचा काही विमा वगैरे काढलेला असतो का, किंवा त्याला काही सेफ्टी गार्ड्स घातलेले असतात का? ते काय असतं ड्रायव्हरचं? ते अजूनपर्यंत चालू झालेलं नाही. पण आता ह्या ज्या आपल्या IPLचा म्हणजे प्रो लीग चालू होणार आहे त्या प्रो लीगमध्ये कंपल्सरी त्यांना हेल्मेट घातलं जाईल, गार्ड घातला जाणार आहे इथून पुढं. आणि आता हे त्यांचा विमा हे त्याच्या मालकावर राहणार आहे ते की त्याचा विमा उतरला आहे किंवा नाही उतरला सेफ्टीसाठी. तो कसा आहे, एकाच ठिकाणी जर सगळे कायम गाडी हाणत असला तर तो जबाबदारी घेऊ शकतो. एकाच स्पर्धेत 2-3 ठिकाणी 2-3 गाडीवर बसतो. प्रत्येक ठिकाणी बसायला किंवा मालक बदलायला आला तर तो ही गोष्ट घडू शकत स्पर्धेमध्ये 2-3 ठिकाणी बसू शकतो. 2-3 ठिकाणी म्हणजे ह्यांच्या गाडीवर बसल्यानंतर दुसऱ्या फेरीला ह्यांच्या गाडीवर जाऊ शकतो, फायनलला तिसऱ्याच्या गाडीवर बसू शकतो. म्हणजे ड्रायव्हर एक तिथं फिक्स ड्रायव्हर नाही तो. पण मग आता असं आहे की आता 1200 ज्या याच्यामध्ये 1200 स्पर्धक आहेत तर तिथं म्हणजे तो 10-12 ठिकाणी चालू. 1200 ड्रायव्हर तर होऊ शकत नाही. 100-150 ड्रायव्हर असतात समजा, तेच गाडी हाकलतात. आता माझे म्हणजे 1200 साठी 100 ड्रायव्हर आहेत. 100-150 ड्रायव्हर. आता माझे 2-3 बैल गेले होते दादांच्या स्पर्धेमध्ये. मग माझ्या एकट्या ड्रायव्हरने ते 2-3 फेरे मारले त्यांचे. मग त्यातले 2 सेमी फायनललाच बाहेर गेले आणि हा लखन फायनलला उतरला. मग त्यावेळेस तो इकडे कट होऊन जातो आणि तेवढा एकटीच गाडी चालवतो. हिंगोलीच्या कराळींना माझा प्रश्न आहे की अख्ख्या जिल्ह्यात फक्त संतोष बांगरे यांच्याकडेच फॉर्च्युनर होती. आता तुमच्याकडे फॉर्च्युनर आली
कसं वाटतंय आणि कोणाकोणाचा फोन आला आणि जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे फॉर्च्युनर आल्यामुळे? आता जिल्ह्यामध्ये तर एक सर्व जिल्ह्याचं एक खुशीच होता. मग कमीत कमी एक 600-700 कॉल आले असेल 2 दिवसात मला. कधी येत आहे गावाकडे, कधी येत आहे गावाकडं. एक मिरवणुकीचा कार्यक्रम आहे सत्काराचा, समजा आमदार साहेब पण घरी जाणार आहे तर त्यांचा कॉल पण आलता. आणि फॉर्च्युनरचा आनंद तर वेगळाच असतो. समजा शेतकरी आता एक सर्वसाधारण कुटुंबातला मी एक आहे बघा, शेतकरी, शेती व्यवसाय आहे, त्यामुळं फॉर्च्युनरचा आनंद वेगळाच. आता तुमच्या भागामध्ये बरंच पूर आणि पाऊस आणि हे सगळं झालं, तर तुम्हाला काही त्याचा झळ त्याची बसली? आमची पण एक 4-5 एकर केळी समजा गेली, एक 15-20 लाख रुपयाचं नुकसान झालं आमचं. हो, पण बैलांना आमच्या रिकवर करून दिलं तेवढं. अजून दिलेलं नाही, बक्षीस समारंभ झालेला नाही. सतत निसर्गानं नेलं जे ते तुमच्या बैलानं तुम्हाला परत आणून दिलं. सतत जो विषय येतोय की नवीन जर गाडी आली असेल आणि तर ती तुमच्या म्हणजे जे चांगले पळणारे बैल त्यांच्यामध्ये ते येऊ शकते वगैरे, आत्ता असं काही घडलं आपल्या शर्यतीमध्ये, फायनल शर्यतीमध्ये? काय म्हणजे एक गाडी काहीतरी त्याचा फॉल झाला किंवा ती दुसऱ्या लेन मध्ये घुसली, असं काही आपल्या शर्यतीमध्ये घडलं? आत्ताच्या आपल्या शर्यतीमध्ये 1200 मधले 400 गाड्यांचे फॉल झाले असतील. त्यात सुद्धा म्हणजे आता एवढी फी ठेवून सुद्धा ह्या गोष्टीला पुढे 300-400 गाड्या झाल्या असतील मला वाटतं. फायनल मध्येच झालं होतं तसं? फायनल नाही, पहिल्या फेऱ्यापासून असं पहिल्या फेऱ्यापासून पण झालं. फॉल साईडचं जी लाईन आहे त्या लाईनवर जरी चाक गेलं किंवा बैलाचा पाय गेला तर ती फॉल झाली गाडी. अशा 1200 पैकी 400-500 गाड्या फॉल अशा फॉल झालेल्या गाड्यांना तुम्ही स्पर्धेतनं बाहेर काढता? बाहेरच जाणार, फेलच झालं तो. फक्त फायनलला जर असली तर मग तिला उत्तेजनार्थ कमी अंतरात तेच महत्वाचं ना सगळं. ऐन स्पर्धेत कधी बैल उधळलाय का, आणि तसं झाल्यानंतर मग काय केलं ती परिस्थिती कंट्रोल मध्ये? स्पर्धेत बरीच 10-15 उदाहरणं असतील बैल उधळणं, ते त्याचा मालक जाऊन त्याला कंट्रोल करत असतो. कारण शेवटी फायनलच्या वेळेस झाला ना मथुर, बघा मथुर आपला इथला जो आहे तो सुटला उधळला. आता एक तर उधळून जो काय म्हणजे गेलाय तो हरवलाय, अजून सापडून झालाय. पोलीस कंप्लेंट म्हणजे आता कोणीतरी त्याला नेऊन ठेवला असेल, त्याची आता किंमत 5-25 लाख रुपये असेल तर तो असं विकला तर माहिती होणार ना. तो बैल शर्यतीत येऊ शकत नाही. बऱ्यापैकी सगळ्या बैलांचा परिचय सगळ्यांना असतो. पळवून नेलेला बैल पुन्हा शर्यतीमध्ये आला तर सापडणार असतो, प्रश्नच नाही. आमच्या सगळ्यांच्या स्टेटसला हरवलाय, कोणाला दिसला तर सांगा म्हणून. पण अजून सापडला नाही, अजून सापडलेलं नाही. कोण येणार नाही, असणार बैल तो असणार आहे, कुठं तर पळून गेला असेल लांब. चंद्रराजी, आपण फॉर्च्युनर, थार वगैरे याच्याबद्दल बोलताय. मला आठवतं गेल्या 1-2 वर्षात तुम्ही 2 पक्ष प्रवेश केले. दोन्ही वेळेला सांगलीहून तुम्ही जेव्हा यायचे तेव्हा असे 400 गाड्यांचा ताफा, 500 गाड्यांचा. एक वेळेस झालं, एक वेळेस पहिल्यांदा पहिला पक्ष प्रवेशाच्या वेळी झालं होतं. तर म्हणजे राजकीय पक्षांमध्ये परवाची गर्दी पाहून झालं असेल ना, चर्चा खूप झाली असेल? झाली. आता हे आमचं पक्षाचं अधिवेशनच होतं, शिवसेना पक्षाचं ह्या संघटनेचं पहिलं अधिवेशन, त्यामुळे हे साहजिक आहे. चर्चा फोन वगैरे आले होते का आधीच्या पक्षातनं वगैरे असे? चंद्रार दादा, की ह्या बैलगाडी शर्यती संदर्भातच एक विचारायचं होतं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा आत्ता ही स्पर्धा वगैरे, इथल्या स्पर्धा आणि आमच्याकडे भिवंडी, कल्याण ह्या भागात ज्या बैलगाडीच्या स्पर्धा चालतात, म्हणजे पंढरीशेठ फडके वगैरे तुम्ही नावं ऐकली असतील, तर ह्या दोन्ही स्पर्धांमध्ये काहीसा फरक दिसतो. तर ह्याच्यात काही फरक असतात का, वेगवेगळ्या स्पर्धा असतात? बैलगाडीमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यातला तुमचा एक इकडं जो मुंबई भागात चालतो ते 2च गाड्या सोडायच्या, आणि त्यातला बिनजोड म्हणतात त्याला. पुणे भागात चालते ती एकच गाडी सोडायची, ती सेकंदावर चालते. घाटाची कोकणामध्ये चालते ती बीचवर पळवली जाते, ती वेगळी. कशावर? बीचवर. परत एक असते की ती नांगर चिखलात घालायचा, ती पळवायची. परत अजून एक कर्नाटक आणि आपल्या बाउंड्रीवर चालती, चिखलामध्ये लाकडाचा वणका बांधायचा, तो ओढायचा. म्हणजे ह्या बैलगाडीत अनेक प्रकार आहेत. त्यातले 2-3 आता जी पुण्याची गाडा पद्धत आहे बैलगाडा, ती आणि ह्या 2 पद्धती बऱ्यापैकी जरा जास्त प्रसिद्ध आहेत. बाकी मग ज्या त्या भागात कोकणामध्ये ती तर नांगराची स्पर्धा खेळवली जाते, ज्या त्या भागापुरत्या मर्यादित आहेत त्या बाकीच्या पद्धती आहेत ते. पण ह्या 2-3 पद्धती सगळीकडे प्रसिद्ध आहेत. मी थोडक्यात राजकीय विषय निघाला म्हणून एक विचारून घेतो इथे. तुमच्या त्या दिवशी स्पर्धेच्या मंचावरून शिंदेंनी खूप शाबासकी दिली, तुमचं कौतुकही केलं, आणि शहाजी बापूंनी मात्र एक वक्तव्य केलं की तुम्हाला फसवलं. कोणी फसवलं ते तुम्ही ऐकलंय त्या दिवशी त्या भाषणामध्ये. तर असं खरंच काय घडलं होतं का? आणि खासदारकीचं प्रॉमिसही केलं त्यांनी तुम्हाला आता की आम्हाला खासदार करायचं आहे पाटलांना म्हणून,
पण खरंच तुम्हाला फसवलं होतं? त्यांनी 2 नावंही घेतली होती. लोकसभेचा मी सांगली लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार होतो. माझा पराभव झाला आणि त्या दिवशी शहाजीबापूंनी जे जाहीर केलं त्यानंतर शिंदेसाहेबांनी जे वक्तव्य केलेत की माझ्या पाठीशी शिवसेना पक्ष आणि स्वतः शिंदेसाहेब खंबीरपणे ठामपणे पाठीमागं आहेत, एवढंच सत्य आहे. ठाकरेंनी तुमच्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरेंनी तुमच्यासाठी सभाही घेतली आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणजे विशाल पाटील खासदार आहेत, त्यांनी तर बंडखोरी केली. म्हणजे काँग्रेससोबत त्यांनी जागा सोडली नाही तुमच्यासाठी जागा भांडून घेतली. मग अशा वेळी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला फसवलं गेलं? म्हणजे एक वेळ अशी आली होती की महाविकास आघाडी स्प्लिट होऊ शकतं तुमच्या जागेमुळे लोकसभेला, इथपर्यंत ते ताणले गेले होते त्या काळामध्ये जागा वाटप. ती बंडखोरी थांबवता आली असते असं मला वाटतंय. ती कोणी प्रयत्न केले नाही? महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी तो प्रयत्न करायला पाहिजे होता. सर्वच नेत्यांनी, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल. विशाल पाटलांचंही होतं ना चंद्रहारजी, की तुम्ही जर माघार घेतली असते तेव्हा तर आज काँग्रेस पक्षाकडे एक खासदार राहिला असता. माघार त्यांना अपक्ष लढावं लागलं. नाही, शिवसेना पक्षाची त्यावेळीची भूमिका अशी होती की कोल्हापूरचे आमचा चालू खासदार जो आहे संजय मंडलिक, जे शिवसेना पक्षाचे खासदार होते त्या जागी आम्ही शाहू महाराजांसाठी आम्ही काँग्रेसला जागा ती सोडतोय. मला वाटते अमरावती, रामटेक आणि अजून 1-2 जागा, ह्या जागा काँग्रेससाठी सोडल्या शिवसेने पक्षाने. एका जागेसाठी आम्हाला मदत करा असं शिवसेनेचं मत होतं. सगळी शिवसेनेने स्वतःची ताकद त्या एका जागेसाठी लावली. हे तर चित्र शिवसेना म्हणण्यापेक्षा उभाटा हे चित्र होतं. तुमच्यासाठी संजय राऊत आले होते, तिथे येऊन थांबले होते. मी ती नाकारत नाही, 100% ताकद लावली होती. तिकीटही मिळालं मला. पण तरी सुद्धा तुमची फसवणूक झाली. मी असं म्हणत नाही फसवणूक झाली म्हणून. शहाजीबापू म्हणतात. शहाजीबापू. पण हे सांगा की आपण आता बैलगाड्यांच्या शर्यतींबद्दल बरंच बोललो. तुम्ही ते श्वान स्पर्धा, कुत्र्यांच्या पळण्याच्या स्पर्धा, तर त्या महाराष्ट्रभर होत आहेत का ही आता आपल्याकडची? संपूर्ण महाराष्ट्रात ह्या स्पर्धा, जसे बैलगाडी आहे, खरं तर ज्यावेळी बैलगाडीवर बंदी होती ज्यावेळेस, त्यावेळी श्वान स्पर्धेला चांगले दिवस आले. म्हणजे श्वानमध्ये सुद्धा कुत्र्यांना सुद्धा थार ठेवली गेली होती. आपल्याच नेलकरंजीला विट्यापासून जवळ जे नेलकरंजी गाव, तिथे थार ठेवली होती कुत्र्यासाठी. ती एक जिंकली सुद्धा एका मालकाने एका. आणि अशी त्यात पण मोठी मोठी बक्षिसं चालू झाली ती. आणि त्याची चांगले दिवस चालू झाले तोपर्यंत बैलगाडी स्पर्धा चालू झाली. त्यामुळे त्याकडे परत दुर्लक्ष झालं. कुत्र्यांना परत जरा थोडेसे दुर्लक्ष झालं. आणि आता परत आपल्या स्पर्धेमुळे मी प्रयत्न करतो की त्यालाही चांगले दिवस आले. कुत्र्यांनाही असेच भाव असतात का? पळणाऱ्या कुत्र्यांना चांगले भाव असतात. म्हणजे ते लाखाच्या पट्टीत असतात. ती कुठली कुत्री असतात? रेसची मला वाटते पंजाब हा देशीच. बरं, हे सगळं शेतकऱ्याच्या घरामध्ये सांभाळलं जाते. कुत्र्याचाही नाद आहे. तुमच्याकडे कोणाकडे नाही आहेत कुत्रे? नाही, आपल्याकडे म्हणजे घरगुती सांभाळायचे कुत्रे. अच्छा, रेसची नाही. रेसची कुत्री नाही. घोडे आहेत कोणाकडे तुमच्यापैकी? घोडे आहेत पण ते आपले, आता माझ्याकडे 2 आहेत पण ते आपले रेसचे नाहीत, आपले शिवसाठी. पण म्हणजे अनेक ठिकाणी बैलाच्या बरोबर घोड्याला जुंपून जी होती ती म्हणजे ती बैलाला प्रॅक्टिससाठी घोडा असतो का काय? त्याचा वेगळा प्रॅक्टिससाठी पण असतो. आणि आपलं नाशिक आणि वैजापूर जो भाग आहे, या भागामध्ये आज घोडा बैलाची स्पर्धा होतात. आम्ही तो सर्ज आहे आमचा, तो नाशिक भागातूनच घेतला होता. घोडा बैलातून, घोड्यातच शिकलेला आहे तो. अच्छा पाटील, माझा प्रश्न तुमच्यावरच्या अपेक्षा वाढवणारा आहे. मला असं म्हणायचं की डबल महाराष्ट्र केसरी आपल्यासमोर पैलवान उतरलाय म्हटल्यावर समोरचा पैलवान खेळण्याआधी तुम्हाला वाकून नमस्कार करतो. जेव्हा आपण रुस्तमे हिंद म्हणतो तेव्हा आपल्याकडे गामा आठवतात, आपल्याला विराजदार मामा आठवतात, दादू मामा आठवतात, नागराळे आठवतात. हिंद केसरी म्हटलं की आपल्याला मारुती माने आठवतात, गणपत आंदळकर आठवतात, खंचनाळे आठवतात, अशी सगळी मंडळी आपल्याला आठवतात. पण तेच बैलगाडा शर्यतीत तीच किताब दिले जातात. या किताबांना थांबवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार का? कारण तुम्ही त्या खेळात स्वतः उतरलेले आहात कुस्तीमध्ये. तर हे अलीकडच्या काळामध्ये मीच नाव दिलं तर पहिल्यांदा माझ्यावर ही आरोप झाले रुस्तमी नाव दिल्यानंतर. पण मला असं वाटतं की मी ते गोवंश संवर्धनाला नाव दिले. आज आपण इथं मैदानात बैल म्हणतोय, मंदिरात गेले की त्याला नंदी म्हणतो आपण. नंदीचं दर्शन झाल्याशिवाय महादेवाचं दर्शन पूर्ण होत नाही. आता प्रत्येकानं बघताना कुठल्या नजरेनं बघायचं. आणि आपण बैलच म्हणायला लागलो तर मग ते अडचणीचा विषय. शेवटी नंदी पण आपण मंदिरात गेल्यावर म्हणतो. ह्याच्यासाठी मी नाव हे माझ्या स्पर्धेत रुस्तमेने दिलेलं होतं. त्यावेळेस माझ्यावर आरोप झाले की कुस्तीतलं नाव तुम्ही इकडं वापरताय. पण आता अनेक
आता हीच मला वाटते 3 का 4 वेळा हिंदी केसरी महाराष्ट्र केसरी झाले. केसरी झालेला आहे. हां, आता ही जी नावं आहेत ती आता ही परंपरेनुसार चालत आलेली आहेत. म्हणजे अगदी या बैलगाडी क्षेत्राला 400 वर्षाची परंपरा आहे. 400 वर्षापासून बैलगाडी क्षेत्र चालू आहे. कुस्तीचंही तसंच आहे. मग त्यातनं आपण काय पर्याय करायचा ही शेवटी बैलगाडीची क्षेत्रातील लोक म्हणजे सिनियर लोक आहेत आणि कुस्ती क्षेत्रातली ही बसून ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. ग्रामीण साहित्य एवढं मोठं आहे, आर्थिक उलाढाल एवढी मोठी होते, ग्रामीण साहित्यातल्या लेखकांसाठी स्पर्धा छोटीशी करून टाका नावांसाठी. बक्षीस समारंभ झालेला नाही आमचा. आता येणाऱ्या उद्याच्या माझा पहिल्यापासून आग्रह होता की हा बक्षीस समारंभ मंत्रालयाच्या पुढे झाला पाहिजे. कारण आता हे बसलेले सगळे शेतकरी आहेत, दुसरे थारचे आहेत. म्हणजे तिथं आलेला प्रत्येक स्पर्धक होता, जो मालक होता तो शेतकरी होता. ह्या शेतकऱ्याचा सन्मान शासनाच्या दरबारामध्ये म्हणजे मंत्रालयाच्या पुढे झाला पाहिजे. ही एक वैयक्तिक माझी एकट्याची भावना होती आणि ती खरं परवा मी बोलून दाखवली आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी ती मान्य केली. आता ते येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी मंत्रालयाच्या समोर यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये या प्रत्येकाने आपापली बैलजोडी घेऊन तिथं ते बक्षीस स्वीकारायचं आहे. कारण मैदानात पळत असताना बैलानं ते बक्षीस जिंकलेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हे बक्षीस त्या दिवशी एक काय होतं की कुठली स्पर्धा जिंकली तर घरामध्ये पोरांना जर काही जिंकलं तर घरामध्ये लगेच त्याचं कौतुकासाठी गोडाधोडाचे 2 पदार्थ होतात, काहीतरी होतं. तुमच्याकडं बैलानं जिंकल्यानंतर काय असतं, बैलाचं कौतुक करण्यासाठी काय करता? आता खरं पाहिलं तर नुसतं आमचं स्वतःचं कुटुंबच नाही तर पूर्ण गाव जल्लोष करतं. ज्या दिवशी इकडं बरोबर 11:30 वाजता बैल पळून आले आणि त्याचं अनाउन्समेंट झाली 1 नंबर 2 नंबर कोणाचे हे 12 वाजता, तर गावामध्ये फटाके आणि तुम्हाला सांगतो गोडधोड म्हणजे जे काही घरात आहे, मग भले साखर जरी असली ती साखर वाटून आणि फटाके फोडून इतका मोठा जल्लोष झाला गावामध्ये. सगळ्या गावातले लोक जमा झालेले होते आणि विशेष तुम्ही अगोदर बोलल्याप्रमाणे टीव्हीवरती लाईव्ह चालू होतं म्हणून प्रत्येकाच्या घराघरात पाहत होते. जसं लखनचा 1 नंबर झाला, सगळं गाव बाहेर आलं. आणि एक नोंद घ्यायची गोष्ट अजून दादाच्या स्पर्धेमुळे अशी झाली आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये. आता आपले तरुण वर्ग मुलं माणसं हे स्टेटसला वगैरे नेहमी लखनचं ठेवायचे, पण ह्यावेळेस महिलांच्या पण स्टेटसला हो मी तुम्हाला खूप असे उदाहरणं सांगतो की महिलांच्या स्टेटसला व्हॉट्सअपच्या असेल ना तरी इंस्टाच्या असेल तर ही जी बैलजोडी जिंकली याच्याबद्दलचं पूर्ण होतं. म्हणून तो जल्लोष एक वेगळाच होता. तुमच्याकडे काय केला जल्लोष? साहेब आम्ही जल्लोष तर सगळेच करते, पण आम्ही बैल पळाय जाताना पण घरातून त्याची पूजा करून त्याला आरती करून घेऊन जातो आणि पळून आला का नाही तो विजय झाला म्हणून येऊन घरी त्याची पूजा करणे, आरती करणे, त्याला काय तर गोड खायला चारणे आणि मग काय असेल ते आपण जेवण करणे. अच्छा, तुमच्याकडे काय असतं? काय प्रत्येक गावात डिजिटल लागलेत सगळ्यांचे जल्लोष. अच्छा, आणि शिवाय त्याची मिरवणूक वगैरे गाडी दादांनी दिली की मिरवणुकी होणारे गाव वाट बघायला आले की कधी एकदा दादांची फॉर्च्युनर येते आणि आम्ही जल्लोष करतो. आणि मी एक थोडंसं मध्ये सांग, आता माझ्या मुलीचं लग्न 27 नोव्हेंबरला आहे, तर माझा तो पूर्ण प्लॅन झालेला होता. परंतु आता मी तुम्हाला सांगतो तिथं मी परवाच मंडपवाल्याला बोलवलं पुन्हा, म्हटलं आता इथं मुलीचं स्टेज राहणारच आहे, पण एक बाजूला 2 स्टेज घाला आता, एक थारसाठी आणि एक लखनसाठी. आणि मी तुम्हाला सांगतो की त्या फॉर्च्युनरसाठी आणि त्या लखनसाठी 2 स्टेज बाजूला होणार आणि दादा बी त्या लग्नाला हजर असतील. तुम्ही काय करणार आहे? आमचं पण तेच मिरवणूक कार्यक्रम आहे, डीजे वगैरे लावून सर्व गावाने मिरवणूक. नाही पण एकूण जनरली जिंकल्यानंतर असंच असेल ना की गोडाधोडाचं खायला घालणं, कौतुक करणं, गाव जेवण घालतात, त्याला कळतं आपण स्पर्धा जिंकली आहे. 100%. परवा 2 मागण्या केल्या साहेबांकडे की मंत्रालयासमोर एक बक्षीस समारंभ झाला पाहिजे आणि पुढच्या स्पर्धेला BMW ठेवली गेली पाहिजे, हे मागणी केलेली आहे. अजून ती मागणी मान्य झालेली नाही माझी अजून, कारण जेवढी बक्षिसं मोठी होतील तेवढी बैलांना किमती मोठी होतील म्हणून खरं ही मागणी केलेली आहे, पण त्याच्यावर अजून निर्णय झालेला नाही. पण आम्ही मोठ्या हॉलमध्ये पण कार्यक्रम घेणार आहे दादांना घेऊन, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत की खरं अजून बक्षिसं मोठी झाली पाहिजे. आणि जी प्रो लीग आहे ती मी आता ह्या महिन्यातच आम्ही त्या अनाऊन्स करतोय प्रो लीगची. ते बैलजोड्यांसोबत तुम्ही सगळ्यांना बोलवलं ना मालकांना बक्षीस समारंभासाठी, त्याच्यासाठी काही नियोजन केलं इकडे मंत्रालयासमोर वेगळं? यशवंतराव चव्हाण नाही, जास्त नाही. आता जे 4 व्हीलर जे आहेत ते फक्त 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर एवढ्याच लोकांना, म्हणजे ते 2 व्हीलरच्या लोकांना म्हणजे विजेत्यांना बोलवलेलं नाही. ते केलं तर मग कुठेतरी बाहेर करायला लागलं. आता असं झालंय की यांनी मिळून एक फॉर्च्युनर जिंकली
आणि त्यांनी मिळून एक फॉर्च्युनर जिंकले. आता तुम्ही असं फॉर्च्युनर आता ते बिचारे कसे वाटून घेणार? त्यांनी ठरवायचं आहे ते परत मागचे. तुम्ही कशी घेणार आहे वाटून फॉर्च्युनर? आता आम्ही काय आणि एक गाडीचे पैसे भरायचे आम्ही दोघांनी मिळून, 2 गाड्या घ्यायच्या. अच्छा, तुम्ही काय करणार? तोच पर्याय समोर येईल. अच्छा, म्हणजे काय 2.5 वर्षाचा फॉर्म्युला नाही का तू सांग महापौर पद? मग त्यात भांडण लागणार मी अगोदर. सर, तुम्हाला प्रश्न होता दादा की तुमचा स्वतःचा मूळ खेळ हा कुस्ती, तो तुमच्या जीवाभावाचा आहे, तर बैलगाडा शर्यतीकडेच का वळावं असं वाटलं? कुस्तीमध्ये असे एखादी मोठी स्पर्धा जी खरोखर आत्ता जे पैलवान आहेत त्यांना सुगीचे दिवस आणतील अशी काही विचार तरी आहे? महत्त्वाचा विषय, कुठल्याही शेतकऱ्याच्या घरामध्ये बैलजोडी शेतकऱ्याच्या घरात बघायला मिळते, पैलवान शेतकऱ्याच्या घरात बघायला मिळतो. आणि शेतकऱ्याचा मुलगा सेनेमध्ये भरती होतो, आपल्या आर्मीमध्ये असेल किंवा आहे. आता मी माझ्या स्वतःच्या 3 एकर जागेमध्ये म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी तालीम बांधण्याचं काम चालू आहे. म्हणजे कुस्ती क्षेत्रासाठी ते काम चालू आहे. स्पर्धा घेऊन किंवा हे करून त्या कुस्तीसाठी मोठे दिवस आणण्यापेक्षा एक आखाडा एवढा मोठ्या म्हणजे ज्या सुविधा सगळ्या तिथे मिळतील. अगदी माझ्या इथे CBSE स्कूल आहे पैलवान मुलांसाठी. म्हणजे खरोखर पैलवान शिकत नाही, जो एक डाग आहे पैलवानच्यावर, तो डाग पुसून काढण्यासाठी मी CBSE स्कूलची तिथं 10 क्लासरूम तयार आहेत. म्हणजे ह्या वर्षी चालू होतं आहे. स्विमिंग पूल, जिम, लायब्ररी, लेक्चर हॉल, ज्या सुविधा मार्केट आहे, परत भाज्यांचं ज्या पैलवान मुलांना ज्या गोष्टी लागत आहेत हे त्या 3 एकरामधनं मुलगा 1-2 वर्ष जरी बाहेर गेला नाही तरी चालू शकेल अशा सुविधांचं माझ्या स्वतःच्या जागेमध्ये कुस्तीसाठी हे काम चालू आहे. जवानांसाठी म्हटलं तर मागच्या 2 महिन्यापाठीमागे सिंदूर महारक्तदान यात्रा काढली. देश स्वतंत्र झाल्यापासून कधीही न घडलेला उपक्रम आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने केला की 1200 पैलवान तिथं जाऊन काश्मीरमध्ये आम्ही रक्तदान केलं तिथल्या हॉस्पिटलमध्ये, श्रीनगर, जम्मू. आणि बैलगाडी, आता ही बैलगाडीसाठी हे चालू म्हणजे हे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे 3ही विषय आहेत. त्या 3ही विषयांसाठी माझा प्रयत्न चालू आहे. आपल्या पोरानं कर्तृत्व गाजवलं की बापाची कॉलर जशी टाईट होते ना तशी तुमच्या चौघांची कॉलर आत्ता मला दिसतेय. आणि वडील ज्या कौतुकानं आपल्या मुलाबद्दल बोलत असतात तो अभिमान त्यांच्या बोलण्यात असतो, तसा अभिमान तुमच्या बोलण्यामध्ये दिसतोय. मालकाला बैलाविषयी काय वाटतं हे आम्ही ऐकलं. बैलाला मालकाविषयी काय वाटतं हे सांगणारी एक कविता आम्हाला होती, ज्यात बैल म्हणतो की मेल्यानंतरही राजा तुझ्या पायाशी रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. असं नातं आहे बैलाचं आणि त्यांच्या मालकाचं. आणि त्यात जेवढं खोलवर जाऊ तेवढा त्यातला गोडवा आम्हाला कळत राहील. कोणत्याही गोष्टीचा हेतू काय आहे यावर त्या गोष्टीचं यश अवलंबून असतं. तुमचा हेतू आहे गोवंश संवर्धनाचा आणि त्याचं यश जे आहे ते आज बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून दिसतंय. पुढच्या वर्षी BMW कोण जिंकेल याची उत्सुकता आहेच. आणि बाकी तुमच्या चौघांच्या बैल जोड्या आणखी मैदानं मारत राहू देत आणि घाटाचे राजे होत राहू देत या शुभेच्छा. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, वरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूल्स या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.